नमस्कार. समर्थांच्या आणखीन एका छोट्या ग्रंथाचा परिचय आज आपण करून घेणार आहोत. जसं मनाचे श्लोक, करुणाष्टकं, निरनिराळ्या आरत्या, भजनं असं समर्थांनी खूप मोठं वाङ्मय निर्माण केलं. दासबोधाचा परिचय करून घेतला, मनाच्या श्लोकांचा करून घेतला आणि आज आपण आत्माराम हा छोटेखानी असणारा 5च समास असणारा पण तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ पाहणार आहोत. गोंदवलेकर महाराजांनी या ग्रंथाबद्दलचं गंमत व्यक्त करताना असं म्हटलं होतं की समर्थांनी हे जे सगळं अन्य वाङ्मय निर्माण केलं ना, त्या सगळ्या वाङ्मयामध्ये अंतःकरण ओतलं आहे. आणि आत्मारामाचं वेगळेपण काय आहे, त्या आत्मारामामध्ये म्हणे त्यांचं हृदय आहे. आता आम्ही दासबोधाचा अभ्यास केला आहे, त्यामुळे आपल्याला मन, बुद्धी, अंतःकरण यातला फरक काय आहे तो लक्षात येतो. आणि त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं, ते आपल्याला पटलं की त्याच्यात त्यांनी हृदय ओतलं आहे. असा हा आत्माराम आहे तरी काय, याचा विचार केला तर असं वाटतं की हा 163 ओव्यांचा केवळ ग्रंथ आहे. 5च समास आहेत. कुठे 34, 30, 39 अशाच ओव्या आहेत. आणि याच्यामध्ये विषय पण विचारात घेतला तर माया, ब्रह्म, आजचं आता त्याग, निरूपण. आणि मग हे हळूहळू असं 5च समासामध्ये दासबोधात सांगितलेला सगळा भाग पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये केवळ तत्त्वज्ञानापुरता आपल्याला सांगितलं आहे. थोडंसं लक्षात येईल की सुटसुटीतपणा ह्याच्यात आला आहे. 5 समास सांगण्यामागचा उद्देश काय, तर या सगळ्या विषय जो आहे तो थोडक्यामध्ये आणि सुटसुटीत सांगितलेला आहे असं आपल्याला दिसेल. अर्थातच मौल्यवान आहे. जसं असतं ना की खूप वाटीवर खाण्यापेक्षा थोडीशी ड्रायफ्रूट्स खावीत सकाळी, ती कशी आहे तर ती तेवढीच खाल्ली की पुरतात, फार लागत नाही. तसं हे जरा किमती, मौल्यवान असणारी गोष्ट आहे. आणि या 5 समासामध्ये हा सगळा समर्थांनी सांगितलेला तत्त्वज्ञानाचा भाग आहे. एका अर्थाने आत्म्याचा विषय आहे. आत्माराम, नावच मुळे आत्माराम आहे, त्यामुळे विषय पण आत्म्याचा आहे. या आत्म्याचा विषय म्हणजे आत्मस्वरूप किंवा स्वस्वरूप आहे. त्या स्वस्वरूपाचा विचार त्यांनी केला आहे. हे जे काही स्वस्वरूप, आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप अशी जी सगळी नावं आपण वाचतो, हे सगळं तत्त्वज्ञान आहे असं मी म्हटलं. तर तत्त्वज्ञान आहे म्हणजे आत्मारामाचा विषय. तर त्याच्यामध्ये सगुण रूपातलं म्हणजे दाशरथी रामाचं वर्णन नाही आहे. आता सगुण रूपातला आपण राम शब्द वापरला की आपल्या डोळ्यासमोर दाशरथी राम येणं स्वाभाविक आहे. पण या ग्रंथामधला जो आत्माराम आहे तो तुमच्या माझ्या सगळ्यामध्ये, या चराचरामध्ये भरलेला जो राम आहे, त्या रामाबद्दल आपल्याला समर्थ विचार करायला सांगणार आहे. तत्त्वज्ञान जे असतं ते समजण्याचे 2 मार्ग असतात. एक म्हणजे फिलॉसॉफर लोकांना, तत्त्वज्ञानी लोकांना जे समजतं, त्यांनी अभ्यास केलेला असतो, त्यांनी त्याच्यावर सखोल चिंतन मनन केलेलं असतं, त्यामुळे त्यांनी त्या सगळ्या विषयाचं स्वरूप ओळखलेलं असतं. त्यामुळे फिलॉसॉफर ही एक गोष्ट झाली की त्यांना आपल्याला त्यांचं जे मत आहे याविषयी ते आपल्याला विचारात घ्यावं लागेल. आणि आता हा अध्यात्मातला विषय असल्यामुळे संत, या संतांचा साक्षात अनुभव असतो. त्यांनी कदाचित ते आता आपल्याला पुढे कळणारच आहे की शब्दात ते मांडू शकणार नसते, पण तरी देखील त्यांनी स्वतः तो अनुभव घेतलेला असतो. आणि म्हणून साक्षात अनुभव असणारे संत आणि फिलॉसॉफर या दोघांचा विचार आपल्याला याच्यामध्ये करावा लागतो. आता आपल्यासारख्यांचं असं आहे की तत्त्वज्ञानी काय आणि संत काय, हे तुमच्या आमच्या सामान्यांच्या तुलनेत फार मोठी वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे तत्त्वज्ञानांना, संतांना हा विषय कळला आहे तर तो आपण जरा बाजूला ठेवूया. म्हणजे तुमचं आमचं काय असा खरा त्यातला अर्थ की आपल्याला काय कळायचं. तर सामान्य माणसाला या स्वस्वरूपाविषयी किंवा या ब्रह्मज्ञानाविषयी, या आत्मस्वरूपाविषयी खरं म्हणजे अज्ञान आहे. आपण काही यातलं जाणत नाही. हां, आपल्याला शब्दशः नुसतं कळलं की चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे, सगळीकडे हा आत्मा असल्यामुळे हे जग चाललेलं आहे असं आपल्याला कळतं. पण तो आत्मा भरलेला आहे म्हणून त्याचा विचार काय नेमका करावा. तुम्हाला आम्हाला कसं आहे, हे माझं घर ते तुमचं घर, ही मी ते तुम्ही, ही माझी माणसं ही तुमची माणसं, हा माझा बँकेतला बॅलन्स हा तुमचा FD, हे कळतं की आपल्याला. ते आपल्याला वेगळं वेगळं काय आहे हे सगळं कळतं आहे. दृश्य जगामधल्या या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत तुमच्या आणि माझ्या, हे आपल्याला कळतात. आणि असं जरी असलं तरी देखील हे विश्वाची माझे घरं किंवा या चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे हे आपण तत्त्वाने जाणून घ्यायचं आहे. आता हे तत्त्वज्ञानी आणि संत ह्या मंडळीला आपण बाजूला ठेवून आपला विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की हे आपल्याला का कळत नाही आहे. सगळीकडे चराचरात आत्मा भरलेला आहे, राम भरलेला आहे, हे आपल्याला शब्दाने कळलं तरी कृतीने
का कळत नाही? तर याचं कारण आहे की आपला जो ह्या जीवनाबद्दलचा अनुभव आहे तो वेगळा आहे. आपल्या जीवनामध्ये दुःख आहेत, कष्ट आहेत आणि त्यामुळे थोडी भीती आहे आपल्याला. उद्या काय किंवा पुढल्या क्षणाला काय ह्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये थोडीशी चिंता असते. दूर राहणाऱ्या आपल्या मुलांबद्दल आपलं आपलं म्हणून जे ममत्वाने आपण गोळा केलेलं असतं त्या सगळ्याबद्दल आपल्याला काळजी असते. आणि म्हणून या नैराश्यपोटी, या भयापोटी, या चिंतेपोटी आपल्याला हे तत्त्वज्ञान म्हणावं तसं कळत नाही. त्यामुळे का सांगितलं असेल समर्थांनी हा आत्मारामाचा विषय आपल्यासमोर? बरं, समर्थांच्या समोर जे मी नेहमी आपल्याला सांगत असते ते सारखं लक्षात एवढ्यासाठी ठेवायचं की आपल्याला ते कळायला हवं, म्हणून ही संत मंडळी ते सगळं शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात. मी नेहमी म्हणते की गीतेमध्ये बरं आहे हो, तो अर्जुन इतका बुद्धिमान आहे, त्याला थोडंसं सांगून पुरलं. त्यामुळे कृष्णाने 700 श्लोकामध्ये सगळी फिलॉसॉफी सांगून टाकली, कारण तो अर्जुन होता. समर्थांचा प्रश्न तो आहे की समर्थांच्या समोर तुमच्या आमच्यासारखी मंडळी आहेत, महंत आहेत आणि त्यामुळे त्यांना पटवून द्यायला काय करायला हवं? तर समर्थ सांगतात की ह्या स्वस्वरूपाविषयीचं पहिली गोष्ट काय, तर याच्याविषयी तुमच्या आमच्या मनामध्ये अज्ञान आहे. आणि अज्ञान का आहे? तर दिसताय एक आणि सांगताय एक, म्हणून अज्ञान आहे. तुम्ही दृश्य जग म्हणताय, नाशिवंत आहे आणि त्या दृश्य जगामध्येच आम्ही राहतो आहे आणि तिथे राहण्यामध्ये आम्हाला आनंद पण वाटतो आहे, भय पण वाटते, चिंता पण वाटते. या सगळ्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष तुम्ही सांगताय ते तत्त्वज्ञान कळत नाही आहे किंवा कळलं तरी वळत नाही आहे असं म्हणायला हवं. यासाठी म्हणून ते आपल्याला या स्वस्वरूपाचं ज्ञान सांगणार आहे. ते म्हणाले तुम्हाला जरी सगळी चिंता भय दूर व्हायला हवं असेल तर हे ज्ञान करून घ्या म्हणजे होईल. आता किती चांगली गोष्ट आहे ना, असं जर आपल्याला कळलं आहे, समर्थ स्वतः सांगतात की तुमच्या जीवनामधलं दुःख, चिंता, भय, काय तुम्हाला जे जे काही असं वाटतं आहे ते सगळं बाजूला होईल. केव्हा? हे आत्मस्वरूप तुम्हाला कळलं तर. असं ते आपल्याला खात्रीपूर्वक सांगतात. दुःख रहित, चिंता रहित असं जर तुम्हाला जीवन हवं असेल तर तुम्ही या आत्मज्ञानाचा अभ्यास करा. तेच आत्मज्ञान समजून घ्या की तुम्हाला कळेल. आणि ते पुन्हा असं पण सांगतात की हा माझा साक्षात अनुभव आहे. संत सांगताना काय सांगतात की आम्ही हा प्रत्यक्ष अनुभवला आहे. तर त्यांचं ठीक आहे हो. तुकाराम महाराजांचं आपण म्हणतो की त्यांना हार घातला काय आणि चपला घातल्या काय, त्याला सारखंच आहे. आम्हाला नाही आहे ना तसं. त्या आम्हाला सुखदुःखाचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला सुख वाटलं तर छान वाटतं आणि त्यामुळे आमच्या जीवनामध्ये हे सगळं असं सुख आनंद देणार असाल तर आम्ही या आत्मज्ञानाचा विचार करू, असं खरं म्हणजे तुम्ही आम्ही म्हणू. पण मग ज्या तुकारामाला किंवा ज्या संत मंडळींना या दोन्हीमध्ये सारखाच भाव वाटला, जसं आपण भगवद्गीतेत अनेक ठिकाणी आता 13वा अध्याय आपला चालला आहे तर तिथे वारंवार आपल्याला हाच विषय येतो आहे की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. भगवंतांनी क्षेत्र म्हटलं आपल्या या पिंडाला म्हणजे देहाला, आणि हे देहामध्ये ही जी काही क्षेत्र म्हणून शेत म्हणून ज्याचा विचार केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत म्हणाला. म्हणजे काय आहे तर ज्या काही तत्वाने मग ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे, बुद्धी आहे, मन आहे किंवा आपल्या शरीरातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यांच्या सारख्याच आहेत किंवा ज्या तत्वानी हा पिंड तयार झाला आहे, हा देह तयार झाला आहे, त्या सगळी तत्त्व सगळी सारखीच आहेत आणि सगळ्यांमध्ये आहेत. स्त्री, पुरुष, श्रीमंत, गरीब सगळ्यांमध्ये ती तत्त्व आहे. मग वेगळेपणा कुठे आहे? मग वेगळेपणा जो आहे त्या वेगळेपणासाठी आपल्याला त्यांनी सांगितलं की तुम्हाला क्षेत्रज्ञ कोण आहे तो कळला तर हे वेगळेपण कळेल. नाही तर तुम्ही आम्ही सगळे एकच आहेत. आपला देह आहे, आपण नाकानी वास घ्यायचा असतो हे सगळ्यांचं आहे, कानाने ऐकायचं असतं हे सगळ्यांना ज्ञान आहे, डोळ्यांनी बघायचं, सगळ्या ज्ञानेंद्रियांची कामं ठरलेली आहेत आणि सगळ्यांची तीच आहे. कानाने दिसतं असं तर कोणाचंच नाही होत आहे. त्यामुळे त्या त्या इंद्रियांना ते ते काम दिलेलं आहे आणि तसंच काम सगळे करतात. प्रश्न कुठे येतो आहे की आम्हाला वेगळं का दिसतं? आम्हाला सुगंध किंवा दुर्गंध हा एखाद्याला अत्तराचा वास की छान वाटतं, अत्तर लावल्याशिवाय जातच नाही बाहेर, आणि एखाद्याला तो वास नको असं का वाटतं? हा फरक आहे. आणि हा जो काही फरक आहे तो फरक काय आहे तो आपल्याला 13व्या अध्यायात एका ओळीत मग अशी म्हटलं तसं की अर्जुन आहे ना समोर, तर त्याला एकदा सांगून पूर्ण इच्छाद्वेष होते ना तरी सांगितलं की सुख दुःख इच्छाद्वेष हे प्रत्येकाचं वेगळं आहे, म्हणून हे अनुभव वेगळे येतात. ते अनुभव बाजूला केले तर सगळं सारखंच आहे. अगदी तीच गोष्ट आपल्याला या आत्मारामात पण समर्थ सांगणार आहेत. आत्ता म्हटलं तसं की फिलॉसॉफरांना बुद्धीने करतात. तत्त्वज्ञानी जे लोक आहेत, तत्त्वाचा अभ्यास करणारे जे लोक आहेत त्यांना बुद्धीने ही गोष्ट कळते आणि संतांना अनुभवाने ही गोष्ट कळते. आपण जरा फिलॉसॉफरना पाहिजे तर बाजूला ठेवूया की आपल्याला काही फार मोठे ग्रंथ तत्त्वज्ञानाच्या सगळ्या व्याख्या यांचा काही अभ्यास करायचा नाही आहे. तर आपण संतांचा विचार करू की संतांनी अनुभव घेतला आहे आणि अनुभवाने जो माणूस सांगतो आहे
त्याचा विचार आपण करायचा आणि संत सांगतायत तसं वागायचं. असं जर केलं तर आपल्याला त्यांनी शब्दामध्ये मांडून दाखवलं आहे, ग्रंथामध्ये मांडून दाखवलं आहे. म्हणतात ते की हे सगळं शब्दात मांडण्यासारखं नाही आहे, पण तरी देखील तुमच्या आमच्यावर त्यांचं एवढं प्रेम आहे की त्यांनी आपल्याला कळावं म्हणून शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे जे काही स्वरूप आहे, आत्मरूप आहे, ते कसं आहे तर एकतर पूर्ण आहे आणि सुखरूप आहे. सुखरूप आहे. सुखरूप शब्दामध्ये शाश्वत सुखाचा विचार केला आहे. आपल्याला माहिती आहे की इंद्रियांच्याद्वारा आपल्याला सुख मिळतं नाही असं नाही. छान पदार्थ खाल्ला की बरं वाटतं की नाही आपल्याला, त्यामुळे सुख कशात आहे ते आपल्याला कळतं. पण यांनी आता आपल्याला सांगितलं की आपण सुखरूप होणार आहोत. म्हणजे ते जे की सुख मिळणार आहे आत्मारामाला जाणल्यानंतर त्याच्यातून आपल्याला शाश्वत सुखाचा अनुभव मिळणार आहे. ते जे मिळालेलं सुख आहे ते कमी कधीच होणार नाही. अशा प्रकारचं शाश्वत सुख आपल्याला या आत्मज्ञानाचा अभ्यास केला की हा आत्माराम जाणला तर होणार आहे. आपलं काय होतं, आपण अगदी छानपैकी भूक लागली आणि छान जेवलो किंवा आत्माराम तृप्त झाला. आता आपला आत्माराम तृप्त होतो म्हणजे काय, परत थोड्या तासांनी भूक लागणार असते. तर तसं नाही आहे इथे. या आत्मारामाने आपल्याला असं सुख प्राप्त होणार आहे की आपण सुखरूप होऊन जाणार आहोत. म्हणजे शाश्वत सुखाचा अनुभव आपल्याला येणार आहे. आता याच्यासाठी काय करायचं तर एक तर तरी सांगितलं आत्मा अनात्मा विवेक करायचा. आत्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय आपल्याला कळलं पाहिजे. हेही आपल्याला दासबोधाचे एवढे समास आपण अभ्यासलेला त्याच्यात झालेला आहे. आत्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय. तर आता पुन्हा तेच की ह्या देहामधला जो काही दृश्य किंवा या देहाची सगळं चाललेलं जी कार्यपद्धती आहे त्याचा विचार केला तर ते बाजूला करून ही कार्यपद्धती कोण करतं आहे असा जर विचार केला तर तो जो कोणीतरी आहे आत बसलेला, ज्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो, त्या चैतन्य शक्तीचा विचार केला तर तो आत्मा आहे. बाकी सगळ्या गोष्टी अनात्मा आहे. दृश्य जग आहे ते अनात्मा आहे. हे दृश्य जग चालवणारा जो कोणी आहे तो आत्मा आहे. असं आपल्या आत्मा अनात्माचा फरक आपल्याला करता येतो. त्यामुळे दृश्य वस्तू जी आहे ती आपल्या एका अर्थाने सुखाचं साधन असू शकतं, बरोबर आहे. परंतु सगळ्या दृश्य वस्तू ह्या नाशिवंत असतात. त्याच्यातून मिळणारं सुख जे आहे ते कायमस्वरूपी नसतं. हे आपल्याला आत्मानात्म विवेकाने समजतं. ते आपण जर केलं तर होतं असं की आपलं वस्तूंना जे महत्त्व देणं आहे ते अफाट आहे. आपण सगळ्या सुखाच्या गोष्टी त्या वस्तूतून मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे दृश्य वस्तू काय किंवा इंद्रिय काय ही सगळी आपल्याला अशा प्रकारचं सुख देत असतात. अशी आपली एक चुकीची, खरं म्हणजे पुन्हा तसंच की जे प्रत्यक्ष अनुभवतो आहे ते चुकीचं कसं म्हणावं, पण तसं आहे खरं की या दृश्य जगातल्या या सगळ्या वस्तूंमधून आपल्याला सुख आपण करतो. यांच्याद्वारा मनबुद्धीच्याद्वारा आपण ते अनुभवू शकतो आणि त्या सुखामध्ये आपण रमतो. आणि म्हणून आपल्याला खरं सुख काय आहे ह्याचा विचार या आत्मारामाच्या आईने दिला आहे. इंद्रिय, बुद्धी, मन याद्वारा म्हणजे यांची जी शक्ती आहे ती पुरेशी नाही आहे. याद्वारा आपल्याला जो अनुभव मिळतो तो पुरेसा नाही आहे. इंद्रिय कमी पडतात. इंद्रियांची शक्ती जी आहे त्या इंद्रियाला ती शक्ती आहे तेवढीच आहे ना, ती पुरेशी नाही. काय की ऐकणं एवढंच त्याची, दिसणं एवढंच डोळ्याची शक्ती, असं प्रत्येक इंद्रियाला तेवढंच काम जमणार आहे. पण संपूर्ण दर्शन जे आहे, आत्म्याचं संपूर्ण दर्शन जे आहे ते कुठल्याच इंद्रियाच्या मार्फत आपल्याला करता येत नाही. म्हणून ते आपल्याला सांगतात की आत्मवस्तूचं ज्ञान व्हायचं असेल, ब्रह्मवस्तूचं ज्ञान व्हायचं असेल तर इंद्रिय पुरत नाही, मन पुरत नाही, बुद्धी पुरत नाही. याच्याहीपेक्षा आणखीन काहीतरी लागतं. आता आणखीन काय लागतं ते आपल्याला ह्या 5 समासामध्ये समर्थ सांगणार आहे. पहिली गोष्ट ते सांगणार आहे की आपण काय करायचं तर मनातले जे आपले संकल्प विकल्प आहेत ते बाजू होईल की नाही, असं जमेल की नाही, अशा शंका असतात आपल्याला. त्या सगळ्या शंका आधी बाजूला करायच्या की हो संत सांगतात म्हणजे हे होणारच किंवा हे असं आहेच. असं आपण आत्मवस्तूचं ज्ञान होण्यासाठी मनाशी संकल्प करायचा की आधी मनातल्या शंकाच बाजूला करायच्या, नाहीतर मग हे होणारच नाही. असा जो काही कार्यकारण भाव म्हणतात, प्रकृतीपुरुष, शिवशक्ती, कार्यकारण असं जे काही शब्द आपण वापरतो त्या सगळ्यांमध्ये हे आहे की आपल्याला त्याच्यातून नेमकं काय घ्यायचं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. मन, बुद्धी, इंद्रिय पुरेशी नाही आहेत. मग काय करायला सांगतं तर आपल्याला ना सारखं भगवंत किंवा आता संत मंडळी जागे करत असतात. जागे करत असतात म्हणजे काय तर त्या जागेपणाने आपल्याला कळतं की आम्ही जागे आहोत तेवढ्यापुरतंच आम्हाला हे ज्ञान आहे का, झोपलो की नाही होणार का,
स्वप्नावस्थेत सुद्धा नाही होणार का असं आपल्याला प्रश्न विचारते. तर त्याची ही जी शक्ती आहे, इंद्रियांची शक्ती ज्याला म्हणतो, ही इंद्रियांची शक्ती कशी आहे? तर इंद्रियांची शक्ती आपण जागे असतो तेव्हाच असते. बारीक बारीक विचार केला आहे, 5 समासांमध्ये तो आणखीन सविस्तर आपल्याला कळणार आहे. पण काय आहे ह्या 5 समासात असं जर म्हटलं तर आपल्याला कळेल की इंद्रिय आपल्याला जे काही सांगत असतात किंवा त्यांच्याकडून जे आपल्याला काही ज्ञान मिळत असतं ते जागेपणी मिळतं. आपण झोपलेलो असतो त्या मिळत नाही. कधी कधी आपला हा अनुभव असतो, इतकी छान गाढ झोप लागते की आपल्या नावाने कोणी हाक मारलं तरीही आपल्याला जाग येत नाही, काना बेल वाजली तरीही आपल्याला जाग येत नाही. म्हणजे इंद्रियांची शक्ती आम्ही झोपतो तेव्हा पुरेशी नसते. स्वप्नावस्थेत असतो तेव्हा आमच्या इंद्रियांची शक्ती आम्हाला पुरेशी नसते. मग आता असं जर आहे तर याच्यापेक्षा म्हणजे ज्या इंद्रियांनी आपल्याला ज्ञान होत नाही आहे, हे ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं आहे, त्याच्यासाठी काय करायचं तर त्यांनी सांगितलं, आधी मनातली शंका बाजूला करायची. मी आहे असं जितक्या खात्रीपूर्वक आपल्याला वाटतं तितक्याच खात्रीपूर्वक वाटलं पाहिजे की यस आत्मा आहे, तो जो आत्मा राम आहे त्याच्याबद्दलची आपल्याला खात्री वाटली पाहिजे. आता खरं म्हणजे तेवढी वाटते आपल्याला, नाही अशातला भाग नाही, पण मग वाटते म्हणजे शब्दांनी वाटते, मनालाही तितकंसं पटतं, नाही अशातला भाग नाही. पण तरी देखील आमचं ममत्व, आमच्या वासना, कामना अशा काही आड येतात किंवा चंचल मन जे आहे ते मन आत्ता पटलं तरी दुसऱ्याला पटत नाही असं होतं. हा म्हणाला, तो म्हणाला, त्यांनी असं म्हटलं, त्याच्याबद्दल राग येतो, त्याच्याबद्दल द्वेष होतो, अशा विविध प्रकारच्या गोष्टी आमच्या असतात. आणि त्यामुळे ते जे की आम्हाला असं वाटतं की हो सगळीकडे आत्मा भरलेला आहे, या ज्ञानाबद्दल आम्ही असे पक्की धृती ज्याला म्हणतात ना, धारणाशक्ती असं धरून ठेवत नाही. असतं, माहिती असतं आम्हाला, पण ते असं आपलं तासाभरापुरतं ऐकण्याभरापुरतं इतपत ठीक आहे, पण स्थळात त्याग होता नाही जमत. तर आता मात्र ह्या आत्मस्वरूप या सद्वस्तूपासून आपल्याला जाणायचं आहे. खरं तर असं आहे की आत्मवस्तू मी जाणली हे वाक्य ग्रॅमॅटिकली बरोबर असलं तरी अर्थाच्या दृष्टीनं नाही. मी आत्मवस्तू जाणली. आता एखादी गोष्ट आहे की मी ह्या पेनाबद्दल माहिती मला आहे की हे लाल आहे का निळं आहे, त्याची रिफिल किती शिल्लक आहे, ह्या पेनाबद्दल असणारं जे ज्ञान आहे ते मी आणि पेन वेगळं आहे म्हणून मी सांगू शकले. आत्मवस्तूबद्दलचं ज्ञान मी सांगू शकत नाही, कारण मी आणि आत्मवस्तू वेगळी नाहीच आहे. इथपासून सुरुवात करायची. सामान्यपणानं आपण जी गोष्ट जाणली असं म्हणतो त्या जाणणारी वस्तू ही वेगळी असते, जाणणारा मी वेगळा असतो. आत्मवस्तूबद्दल तसं नाही आहे. आणि त्यामुळे आपल्याला दासबोधामध्ये अनेक ठिकाणी त्रिपुटी शिकवली होती आणि त्या त्रिपुटीचा अर्थ सगळं तेच आहे, कर्ता, कर्म आणि कारण. हे तिन्ही एकच. कर्ता पण भगवंतच, करायचं आहे ते पण त्याच्याच आज्ञेने, आणि जो काही करण्याचा हेतू आहे तो पण तोच सांगेल तो. त्यामुळे सगळं काय ते तेच. अशा पद्धतीचं आपण ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान असा विचार केला आहे. ज्ञाता म्हणजे आपण जाणणारे, पण आपण म्हणजे कोण? मी म्हणजे ब्रह्मवस्तूच आहे. ज्ञेय म्हणजे जाणायची वस्तू, ती पण तेच आहे, ब्रह्मच आहे. आणि ज्ञान ते पण ब्रह्मच आहे. मग ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान 3 शब्द जरी असले तरी त्याचा अर्थ एकच जर आहे, तर ह्या त्रिकोटीचा विचार आपल्याला ह्या आत्मारामाच्या इथे करायचा आहे. अशी सगळी तयारी ह्या 5 समासांची खरं म्हणजे आहे. आणि आता या म्हणजे दिसायला 2 अभिन्न अंग आहेत, प्रकृती, पुरुष, शिवशक्ती, आत्मा, अनात्मा. आत्ता म्हटलं तसं की हे दिसणारं किंवा न दिसणारं जरी असलं तरी तो देह, आणि हा देह चालवणारी ती शक्ती, असे 2 अभिन्न अंग जरी असली तरी देखील ती एकच आहे. त्याला जाणायचं आहे. अगदी केसाच्या म्हणतात तशा एवढ्या बारीकशा टोकापासून ते नखाच्या टोकापर्यंत सगळीकडे तो आहेच ना. त्या आत्म्याला आपल्याला समजून घ्यायचं आहे. असा जर देहभर पिंडाचा पुरता विचार केला, आपल्या पुरता, तर निदान आपण असं म्हणू की ते जे आत्मवस्तूचं अस्तित्व आहे ते सगळ्यामध्ये आहेच आहे. आणि मग तरी अभिन्न कसं म्हणायचं? त्यामुळे दिसायला जे अभिन्न, मी वेगळा आणि देह वेगळा किंवा मी वेगळा आणि आत्मा वेगळा असं असूच शकत नाही ना. असं आहे. तरी देखील आपल्याला समजायला हवं म्हणून त्याला शिवशक्ती, प्रकृती, पुरुष, आत्मा, अनात्मा अशी नावं दिली आहेत. किंवा समर्थांनी नावं देताना एकदा ईश्वर म्हटलं आहे, माया म्हटलं आहे, ईश्वराचीच माया, किंवा गणेश म्हटलं आहे, शारदा म्हटलं आहे, किंवा शिव म्हटलं आहे, शक्ती म्हटलं आहे. 2-2 जरी शब्द वापरले असते तरी त्याचा अर्थ एकच आहे. विभिन्नपणा दिसतो पण ते विभिन्न नाही आहे. अशी सगळी या आत्मारामाची म्हणजे एका अर्थाने
समर्थांचा विचार केला अपौरुषेय वाणीतून सांगितलेला आहे. जसा ऋषीमुनींचा विचार करतो, वेदवाङ्मयाचा विचार करतो, त्या वेदांच्या श्रुतींच्या निर्मिती कशी झाली, तर ती अपौरुषेय वाणी आहे. साधं अगदी रोज आपण रामरक्षा स्तोत्र म्हणतो, ते बुधकौशिक ऋषींना असं स्वप्नात असं आले शब्द समोर आणि ते झालं तयार, म्हणून त्याला आपण अपौरुषेय वाणी म्हणतो. ते की निर्मिती केलेली नाही आहे. अशा पद्धतीनं समर्थांनी सुद्धा हा जो विषय आपल्यासमोर आत्मारामाचा मांडला आहे, हा अपौरुषेय वाणीचा आहे. आणि म्हणून एकदा वाचला आणि झालं, आमचा झाला, आत्माराम झाला, असं नाही होऊ शकत. आत्माराम ग्रंथाचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो, वारंवार करावा लागतो, पुन्हा पुन्हा आठवावा लागतो, कारण तो काही व्यावहारिक ज्ञान देणारा ग्रंथ नाही आहे. त्यामुळे आपल्याला आत्मारामासंबंधी समर्थ स्वतःच सांगणार आहे की ग्रंथ वाचला आणि मिटला, झाला आमचा अभ्यास, असं होऊ शकत नाही. आत्मारामाबद्दल होऊ शकत नाही. बाकी आपण दासबोधाबद्दल म्हणू शकू की आमचा ना पत्रद्वारा दासबोध अभ्यास झाला आहे, म्हणजे निदान ग्रंथाची ओळख झाली, किंवा आमचा ना 200 समासावर 200 प्रश्न सखोल अभ्यास आमचा झाला आहे, असं पण कदाचित म्हणू शकू की 200च्या 200 समासांचा अभ्यास झाला आहे. पण आत्मारामाचा अभ्यास झाला आहे असं आपल्याला म्हणता येत नाही, कारण आपलं हे जे काही द्वैत आहे ते संपतच नाही आहे. तू आणि मी हे द्वैत आहे, भगवंत आणि भक्त हे वेगळे आहेत, असण्यानेच आपण आचरण करतो आहे, असंच आपलं जीवन चाललं आहे. त्यामुळे ह्याचा अभ्यास आपल्याला सारखा करावा लागतो. पण असं जरी असलं तरी या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी, म्हणजे आत्मज्ञानाच्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी आम्हा सगळ्यांना शक्य आहे अशी खात्री पण समर्थ देणार आहे. सुरुवात तर काय, अगदी गोंदवलेकर महाराजांसारखं नामाने करा असं स्पष्ट सांगितलं आहे की नामस्मरणाचा अभ्यास करा, हळूहळू तुम्ही आत्मज्ञानापर्यंत जाल. आता तिथेच नाही थांबायचं बरं का, ही पण गोष्ट तितकीच आहे की नामस्मरण करायचंच, नामस्मरणाच्या साह्याने आपली प्रगती होते हे पण पाहायचं. म्हणजे माळ सोडायची का, तर ती पण सोडायची नाही, नाम पण घ्यायचं, माळ पण सोडायची नाही, त्या नामाच्या अनुसंधानात पण राहायचं. हे करता करता आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्याखेरीज राहणार नाही, अशी पण ग्वाही संत म्हणजे आपल्याला देतात. काय होईल तर मग ते आपल्याला एक एक स्टेप सांगतात की नामस्मरणामुळे असं होतं की आपलं मन नावाची गोष्ट आहे ना, त्याला त्यांनी कळीची उपमा दिली आहे. मुकुलित, ते मन जे आहे ते मुकुलित आहे, ते असं छानपैकी वृत्ती सगळ्या गोळा होतात आणि ते मन जे आहे ते हृदयामध्ये असं फुलायला लागतं. म्हणजे थोडक्यात अगदी साध्या शब्दात सांगायचं ना, तर आपलं मन असं मोठं होतं, सगळ्यांना माफ करण्याची प्रवृत्ती होते. किती छान महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही मुळे मनाची ती कळी आहे ती अशी प्रफुल्लित करतच नाही, ती केली तर कोणी परकाभेदच नाही ना, सगळ्यांच्यासाठी ते प्रफुल्लित झालेलं असं फुलत असणारं मन होईल तयार. कशाने होईल, नामस्मरणाने. सगळ्या वृत्ती गोळा होतील आणि मनरूपी ती मुकुलित होणारी, प्रफुल्लित होणारी, अशी फुलत राहणारी जी कळी आहे, त्याच्यातून हा सगळा जो की परभाव आहे तो सगळा नाहीसा होईल. समर्थांच्या अशा प्रकारच्या अर्थाशी आपण समरस होण्याचा अभ्यास करायला हवा की मन असं मोठं करायचं म्हणजे काय करायचं. आपल्याला मन मोठं करणं हे वाक्प्रचार म्हणून माहिती आहे, पण मन मोठं करायचं म्हणजे सगळ्यांचे गुन्हे आपल्या पोटात घ्यायचे आणि उदार अंतःकरणाने पुन्हा पूर्ववत आपले संबंध ठेवायचे, असं ते आपल्याला करायला सांगतात. व्यवहारात तर या गोष्टीचा उपयोग आहेच, पण हळूहळू आपल्याला आत्मज्ञानापर्यंत जायचं आहे, तिथे पण आपल्याला हे असं मन मोठं करायला त्यांनी सांगितलं आहे. पुढे म्हटलं आहे की ही आपोआप मन मोठं झालं ना की आपली बुद्धी सूक्ष्म व्हायला लागते. बुद्धी सूक्ष्म झाली की आपली जी वाणी आहे त्या वाणीला आपोआपच तो जो अर्थ कळलेला असतो, बुद्धी, मन मुकुलित झालं, मन प्रफुल्लित झालं आहे, बुद्धी चांगली सूक्ष्म झाली आहे, आणि मग आपल्या वाणीतून सुद्धा चांगल्याच गोष्टी, म्हणजे नामस्मरणानेच ही गोष्ट घडते की आपली वाणी इतकी शुद्ध होते की वाईट उद्गार आपल्या वाणीतून येतच नाही. कसं मन बुद्धी शुद्ध व्हायला लागते त्याच्या स्टेप्स आपल्याला समर्थांनी या 5 समासांमधून समजून सांगितलेलं आहे की नामस्मरणाच्या साह्याने मन, बुद्धी आणि आता शुद्ध झालेली वाणी आपल्याला नक्कीच आत्मस्वरूपाकडे घेऊन जाईल. आणखीन काय घडेल तर आपल्यावर सद्गुरूची कृपा होईल. सद्गुरूची कृपा ही फार मोठी महत्त्वाची आहे. समर्थांच्यावर सद्गुरूची, श्री रामरायाची एवढी कृपा होती म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी घडू शकल्या. त्यामुळे सद्गुरू कृपा होईल आणि स्वरूपदर्शन होईल, आत्मदर्शन होईल असं ते सांगतात. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट सांगतात, याविषयी संशय घेण्याचं कारण नाही.
आम्ही फार मंडळी संशय, होईल का, असंच असेल का, त्यांना जमलं आम्हाला जमेल का, अनंत आमच्या मनामध्ये विकल्प येतात. त्यामुळे अखेरची स्टेप समर्थ आपल्याला सांगणार आहे की याबद्दल संशय घेण्याचं मुळीच कारण नाही. असा हा आत्माराम ग्रंथाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे या स्टेप्सने आपल्याला आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास करायचा आहे. आजचा जो पहिला समास आहे त्याचं नावच मुळी त्याग निरूपण आहे. पहिलंच काय सांगितलं तर त्याग करायला सांगितलं आणि आम्हाला काहीही कोणालाही द्यायचं नसतं, भलतंच काहीतरी काय असं आपल्या मनात येईल. त्यामुळे सुरुवातच तरी केली आहे आणि सुरुवात करताना एक साधारणपणाने 39 ओव्यांच्या या समासात अर्धा समास जो आहे तो आपल्याला की अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा समजून घ्यायचं की कारण नाही. कारण समर्थांची किंवा संतांची एक पद्धती असते की सुरुवातीला ते मंगलाचरण करतात. आता हा ग्रंथ पण नव्याने सुरुवात आहे, त्या पहिल्या 10 ओव्या त्यांनी मंगलाचरणाचे सांगितले की माझा हा ग्रंथ सांगण्याचा हेतू काय, जो आत्ता आपण पाहिला तर तेच आपल्याला मंगलाचरण सांगितलं आहे. श्रीरामवंदना केली, सद्गुरू राम आहेत त्यांचे, त्या रामवंदना केली. त्या रामवंदना करताना पुन्हा आपल्याला आठवण दिली की फक्त दाशरथी रामाचं नाही, सगुण रूपात राम जो आहे तो दाशरथी रामच आहे. अगदी धनुष्यबाण हातात घेतलेला आहे आणि आदर्शवत असणारं जे रामाचं चरित्र आहे ते नक्कीच समर्थांच्या डोळ्यासमोर आहे. पण सगुण रूपातल्या रामाबरोबर त्यांनी ह्या आत्मारामाला पण वंदन केलेलं आहे. असे त्या साधारणपणानं 15 ओव्यांपर्यंत हे वर्णन आहे. आणि परत पुन्हा एकदा संतांना श्रोत्यांना वंदन केलं आहे. जसं आपण दासबोधामध्ये स्तवनाचा दशक पाहिला होता, त्याच्यात पण संतांना श्रोत्यांचं स्तवन त्यांनी केलं होतं. तुम्ही स्तोत्र जगदीश मूर्ती म्हटलं आणि त्यामुळे श्रोत्यांशिवाय माझ्या या सांगण्याला काहीच अर्थ नाही आहे, म्हणून संतांना आणि श्रोत्यांना पण त्यांनी वंदन केलं आहे. आणि मग विषय प्रवेश म्हणजे मला नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे ते 3 ओव्यांमध्ये सांगितलं की मी या आत्माराम ग्रंथामध्ये काय सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही एकाग्र मन कसं करा, अगदी श्रवणेंद्रिय अशी तयार करा की मी जे सांगणार आहे ते तुमच्या कानाने असं ऐकावं की सगळी इंद्रिय कान व्हावीत. अशा पद्धतीने मी काय सांगतो ते ऐका, एकाग्रतेने ऐका अशी विनंती पण तुम्हाला केली आहे. त्याच्यानंतर त्यांनी या सगळ्या अध्यात्म ज्ञानामधल्या प्रमुख समस्या आपल्याला सांगितल्या की नेमकं आपल्याला काय अडचण येतं हे सगळं समजून घेण्यामध्ये अडचण काय येते ती सांगितलं आहे. आणि मग ती अडचण दूर करण्यासाठी एक बारीकसा पण सोपा मार्ग सांगितला आहे. समर्थ सांगतात तुम्हा आम्हा श्रोत्यांना किंवा समर्थांच्या वेळेला त्यांच्या समोर असणारे जे श्रोते होते त्यांना की तुम्ही असं एक काम करा, जे जे नाशिवंत आहे ते सगळं मला समर्पण करा. आता पंचायतच आहे, जे जे नाशिवंत आहे ते सगळं तुम्ही मला देऊन टाका असं संतांनी आपल्याला सांगितलं. की आता हे जे मी तुम्हाला सांगतो आहे ना ते तुम्हाला लगेच कळणार आहे आणि त्या सगळ्या त्या आत्मज्ञानाशी तुम्ही असं निश्चल राहण्यासाठी किंवा त्याचा खराखुरा तुम्हाला अनुभव येण्यासाठी एकच गोष्ट करायला हवी की या दृश्य जगामध्ये तुम्ही वावरताय त्या दृश्य जगामध्ये असणाऱ्या सगळ्या नाशिवंत ज्या गोष्टी आहेत त्या मला देऊन टाका. तर मनात विचारतो तुम्हाला देऊन तुम्ही काय करणार आहात, त्याचं तुम्हाला काय पडली आहे द्या मला, अशा प्रकारचा मुलं करतात ना. माझी पुतळी घरात होती लहान, अख्खं सफरचंद घ्यायचे आणि मग अगं सगळं नाही खपणार तुला, त्याचं आपण फोडी करूया, ते फोडी खा आजी, तू आधी त्यातलं मला मी किती खाणार नाही ते खा, म्हणजे उरलेलं मला. आता असं कसं चालेल, तसं आहे ते की तुम्हाला जे नको आहे ना म्हणजे जे नाशिवंत राहिला तुम्ही मला देऊन टाका. आता सगळंच नाशिवंत आहे, तुम्हाला काय द्यायचं आणि तो आम्ही काय ठेवायचं, आमच्या जो काही राहणारच नाही की आमचं जे जे काही आहे आम्ही जे काही गोळा केलेला आहे जिवंतपणाने ते सगळंच आमचं नाशिवंत आहे. पण तरी समर्थ आपल्याला सांगतात की सोपी तुम्हाला युक्ती सांगतो की जे जे नाशिवंत आहे ते सगळं मला देऊन टाका. मग काय होईल तर ह्याच्यासाठी म्हणून शिष्याला पहिला समज तरी त्याग या विषयावर सांगितलं की त्याग काय कर तर काही तुला जे हवं आहे ते नाही मी मागत आहे, तुझ्याजवळ असणारं जे आत्मज्ञान आहे ते नको तुम्हाला देऊ, ते तुला लागणार आहे, पण नाशिवंत जे जे काही ते मला दे. आत्मज्ञान काही नाशिवंत नाही आहे. त्यामुळे आता अशा प्रकारची तयारी शिष्याची समर्थांनी करून घेतलेली आहे. सुरुवात जी केली आहे त्याच्यावर दिलं आहे की हे सगळं आत्मज्ञान आहे. तर कसं आहे की जयास लटिका म्हणजे खोटा, लटिका आळ आला म्हणजे खरा हा परमात्मा वगैरे जो काही आहे ना त्या परमात्मा अरूप आहे, अनाम आहे, दाखवता येत नाही, दिसत नाही, जळत नाही, ओला होत नाही, असं सगळं वर्णन आहे त्या परमात्म्याचं. मग असं जरी असलं तरी देखील आता हे संत आपल्याला परमात्मा सांगणार आहे आणि मग सुरुवातच करताना त्यांनी सांगितलं की या परमात्म्यावर लटिका आळ आला आहे म्हणजे खोटाच आळ आलेला आहे, जे झालंच नाही आहे, जे अरूप आहे, जे अनाम आहे ते आता रूपात दाखवणार आहे.
त्यामुळे एका अर्थाने जी गोष्ट दाखवता येणार नाही आहे ती आम्ही मंडळी दाखवणार आहोत. म्हणून तर सांगायचं की आपल्याला लागतंच निर्गुण निराकार भगवंत कळत नाही म्हणून आपण मूर्तीमध्ये करतो. मग आपल्याला शंकराची मूर्ती लागते, पिंड लागते, रामाची मूर्ती लागते, देवीची मूर्ती लागते, मंदिरं लागतात, घरात देव लागतात. ते का लागतात तर आपल्याला सगुण रूपामध्ये समोर देव लागतो, त्याच्याशिवाय आपल्याला कळतच नाही. आणि म्हणून तसं सांगतात की जो अरूप आहे, जो अनाम आहे, जो दिसत नाही, दाखवता येत नाही, जळत नाही, भिजत नाही, असं ज्याचं सगळं वर्णन केलेलं आहे त्याला काय करतो तर त्याच्यावर आम्ही लटिका आळ आणतो, खोटाच आळ आणतो की नाही नाही आहे तुला रूप आहे, दाखवतो तुला रूप. आणि मग आम्ही मूर्तीमध्ये त्याला आणतो आणि त्या मूर्तीमध्ये आणलं की मग आम्हाला जरा समाधान मिळतं आणि मग द्वैत येतं ना. समाधान मिळतं बरोबर आहे, कारण सगळं रूपात देव दिसला की आम्हाला बरं वाटतं. पण सगळं रूपामध्ये देव आणण्यामध्ये गडबड कुठे होते तर आमच्यामध्ये द्वैत येतं, मग तो वेगळा आणि मी वेगळा. अशा सगळ्या आता आपण याच्यात सापडलेलो आहोत की म्हटलं म्हणजे असं धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं, तसं आपलं झालेलं आहे. कळतं तर आहे परंतु कळलं तरी हा आरोप जो आहे तो परमात्मा झालाच नाही असा त्याचा अर्थ आहे. की परमात्मा वगैरे काय, जो दिसतच नाही त्याला कसं काय म्हणायचं, ते दाखवताच ज्याला येत नाही त्याला कसं काय म्हणायचं, असा आमचा प्रश्न होता. आणि मग ते आपल्याला सांगतात की नाही तो सत आहे. सत आहे म्हणजे काय, तो असतोच, तो होता, तो असेल, तो आहे असं क्रियापद त्याला लागूच शकत नाही. तो सत आहे म्हणजे तो आहेच आहे. तो होता असं पण म्हणता येत नाही आहे, असणार आहे असं पण म्हणता येत नाही आहे. तो कालातीत आहे. तो भूतकाळात, भविष्यकाळात, वर्तमान काळात असं त्याचं वर्णनच करता येत नाही. पुन्हा असं की तो काही असा व्यक्ती नाही आहे, त्यामुळे त्याला काही असं मर्यादा नाही आहे की एवढ्याच कालावधीमध्ये तो आहे. तो काही वस्तू नाही आहे. तर त्या परमात्म्यावर वर्णन करताना काय करायचं तर ते आपल्याला सांगतायत की त्याला त्याच्याबद्दल काहीच आपल्याला कारण त्याच्यात काही बदलच होत नाही. तो आहेच आहे असा त्याचं वर्णन, एवढंच त्याचं वर्णन करता येतं, एवढंच आपल्याला सांगता येतं. म्हणून त्याचं नुसतं वर्णन करायचं तो अमूर्त आहे, अनंत आहे, अनाम आहे असंच त्याचं वर्णन करावं लागतं. त्याच्यापेक्षा त्याचं वर्णन करता येत नाही असं सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलंच आहे. आता असं जर आहे तर एवढं नक्की की तो परमात्मा आहे म्हणूनच दृश्य विश्व चालतं आहे. किंवा अगदी तुम्ही आम्हीसुद्धा आपले जे सगळे व्यवहार चालतं आहे ते आपल्या या देहामध्ये त्याचं अस्तित्व आहे म्हणून चालतं आहे. ते नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही. हे तर आपल्याला माहितीच आहे. त्या परमात्म्याचं असणं हे किती महत्त्वाचं आहे ते आपल्याला कळतं. आपण नेहमीच उदाहरण म्हणून घेतो की आपल्या आतमध्ये असणारी जी चैतन्य शक्ती आहे, आत्मस्वरूप जे आहे ते आहे म्हणजे आपण जिवंत. आपली ती शक्ती गेली की आपण डेड बॉडी, मग आपल्याकडून काहीच होणार नाही. त्यामुळे ते काय ह्याला पाश्चात्य फिलॉसॉफर रिॲलिटी म्हणतात. सोपा शब्द आहे की ही रिॲलिटी आहे, हे आपल्याला माहितीच आहे की असंच आहे. या परमात्मा वस्तूवर ते म्हणतात की रूपाचा खोटा आळ आणलेला आहे म्हणून आपण त्याला रूपात आणलेला आहे. त्या सगळं रूपात आपण त्याला आणलं आहे आपल्यासाठी. तसं प्रत्यक्ष काही नाही आहे. आपण सगळे म्हटलं तर एकच आहोत, म्हटलं तर प्रत्येकामध्ये परमात्मा आहे. बरं तो असा काही ठासून भरलेला आहे की त्याच्या स्थानामध्ये पण बदल करता येत नाही. आपण करतो मंदिरात जाणं, हे आपण स्थानात बदलले का केला म्हणजे उरलेल्या ठिकाणी देव नाही आहे, तिथे आहे असा त्याचा अर्थ झाला. पण संत आपल्याला काय सांग सगळीकडे भरलेला आहे देव असा विचार केला. हे सगळं समजून घेण्याची गोष्ट आहे. गोंदवलेकर महाराजला नेहमी म्हणजे मला त्यांची आठवण का होते तर त्यांच्या समोर ना तुमच्या आमच्यासारखेच लोक होते. त्यामुळे अशा त्यांच्या ज्या शंका ना त्या तुमच्या आमच्या शंका असल्यासारख्याच आहेत. मग कोणीतरी अशी म्हातारी बाई विचारते की अहो मला ना काकड आरतीला यायचं असतं पण काय करणार, घरामध्ये सकाळी इतकी कामं असतात, नाहीच मला जमत काकड आरतीला यायला. मग तिची अगदी म्हणजे खरंच होती ना, अगदी योग्यच अडचण होती. 4 माणसं घरात, लहान बाळं घरामध्ये, कशी काय मी काकड आरतीला येणार. महाराज हसायचे, अगं काय मग कशाला यायचं, काकडे नको येऊ. अहो नको काय, मला किती आनंद वाटतो देवळात यायचं म्हणजे बरं वाटतं पण मिळतच नाही मला यायला. किती गोड तक्रार आहे ना म्हातारीची. पण तरी काय किती छान सांगितलं, अरे त्या घरातल्या बाळकृष्ण आहे ना, तो नातू आहे ना, त्याला घाल ना आंघोळ की झाली की काकड आरती. इथं येऊन तरी आपण तेच करतो. कृष्णालाच आंघोळ घालायची, कृष्णालाच दागिने घालायचे, कृष्णालाच आपण छान छान रोज कपडे नवीन नवीन घालायचे, तेच त्या बाळाचं करायचं. ते करण्यामध्ये आनंद मिळेल तुला. असं जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला हे काय आत्माराम प्रकरण काय आहे ते आपोआप आपल्याला कळेल असं आपल्याला सांगतात. समर्थ सांगतायत की पहिली सुरुवात तर झाली आणि स्तवन केलं आहे. तर ह्या परमात्म्याचं स्तवन का केलं आहे.
आता तो जर सगळीकडेच आहे तर त्याचं काय सांगायचं, तर त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलं की थोडंसं गुणवर्णन स्तुती करावी लागते. त्या परमात्म्याची स्तुती केली म्हणजे मग आपल्या मनामध्ये असे विकार येत नाहीत, काही बदल आपल्या मनात होत नाही. परमात्म्याची खात्री असणारे, मी पण खात्री असणारा आहे समर्थ म्हणतात, आणि म्हणून मला कळतं आहे की सगळीकडे तो भरलेला आहे, तरी देखील मी त्याला मनापासून नमस्कार करतो आहे. नीट लक्षात घ्यायचं बरं काय, आपण पण हेच करतो, आपल्यालाही हे सगळं कळतं, पण तरीसुद्धा आपण नमस्कार का करतो, तर त्याची सगळे भाव बळे, इतका अंतःकरणात त्या परमात्म्याबद्दलचा भाव आहे की तो चराचरात सगळीकडे कणाकणात आहे, पण तरी देखील मी त्याला नमस्कार करतो. ज्याला नमस्कार करायचा तो वेगळा आहे, नमस्कार करणारा मी वेगळा आहे, असं अद्वैत ठेवूनच मी हे तुम्हाला सगळं सांगणार आहे. म्हणून ते आपल्याला सांगतात की किती जरी अगदी निर्विकार अखंड वगैरे सगळं परमात्म्याचं वर्णन केलं असलं तरी देखील माझ्याकडे मी असं वेगळे पण घेणार आहे आणि सांगणार आहे त्याची स्तुती, त्याचं गुणवर्णन परमात्म्याचं हे करायलाच हवं. मग त्याच्यासाठी ते करायचं तर दोन पण मानायला हवं, दोन असल्याशिवाय गुणवर्णन कसं करणार, आणि त्यासाठी मी हे सगळं करतो आहे. समर्थ म्हणतात की आणि पुन्हा भावबळे, अत्यंत भावपूर्ण मनाने मी या परमात्म्याला नमस्कार करतो आहे. हे सगळं मला कळत असून सुद्धा नमस्कार करतो आहे. समर्थ स्वतः आत्मज्ञानी आहे, त्यांना खरं आत्मस्वरूप काय ते कळलेलं आहे, तरी देखील तुमच्या माझ्यासाठी ते असं करतात. एकीकडे निर्गुण निराकार निर्विकार वगैरे वगैरे परमेश्वर, आणि दुसरीकडे असणारे सगुण याच्यामध्ये असणारे तुम्ही आम्ही. आता तुम्हा आम्हाला हे निर्गुण निराकार कळावं याच्यासाठी हा प्रयत्न झाला आहे. म्हणजे खरं त्या परमात्म्याचे आणि तुमचे आमचे सगळेच गुण वेगवेगळे आहेत, विरुद्धच आहेत. त्या परमात्म्याची जी काही आपण माहिती गोळा करतो आहे ती माहिती आणि त्याच्याबरोबर विरुद्ध भक्त आहे, पण तरी त्या भक्ताला सगळे विरुद्ध गुण असणारा परमात्मा कळावा याच्यासाठी हा सगळा प्रयत्न चालला आहे. आणि संत आपल्याला ते प्रत्ययाला आणून देणार आहेत. सांगता येत एकीकडे शब्दात सांगता येत नाही, वाणीने सांगता येत नाही, तरी देखील पूजेच्या साह्याने स्तवनाच्या साह्याने त्याचं मी गुणगान करणार आहे, म्हणजे तुम्हाला सांगणार आहे. खात्री फक्त ठेवा की मी सांगतो आहे ते तुम्हाला परमात्मा स्वरूप समजायला, म्हणजे तुम्ही पण तसं करा, अशा प्रकारचा एक सल्ला समर्थ आपल्याला देणार आहे. समर्थांच्या योग्यतेचा ब्रह्मज्ञानी परमात्मा स्वरूपाचा अनुभव घेणारा, स्वतःचा अनुभव इतरांना सांगणारा, म्हणजे सगळ्या संतांच्या बाबतीत समर्थांचा ग्रंथ आहे म्हणून आपण समर्थांचं नाव घेतो आहे, आणि म्हणून समर्थ स्वतः कळलं आहे आणि ते तुम्हाला सांगतात. म्हणजे एका अर्थाने ते सामान्यांच्या पातळीवर आले, आपल्याला त्यांना त्यांच्या पातळीपर्यंत घेऊन जायचं आहे, पण आत्ता काय करायला लागतं, आत्ता त्यांना आपल्या पातळीवर यायला लागतं आहे. आणि म्हणून समर्थांनी स्वतःची ती जागा सोडून ते तुमच्या आमच्यासाठी खाली आलेत. हा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल. म्हणून ते आपल्याला सांगतात की मी परमात्म्यापासून नमस्कार करतो, म्हणजे मी काय झालं, मी तुमच्या लेवलला खाली आलो आणि मग मी त्या परमात्म्याला नमस्कार करतो. सगळ्या वेद शास्त्र पुराणं श्रुती ग्रंथ या सगळ्यामध्ये जो वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये आत्म्याचं सुख आत्मानंद याचं वर्णन केलेलं आहे, आणि त्याचा लाभ होऊ शकतो असं पण खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे. सगळ्या शास्त्र घ्या, दर्शनं घ्या, पुराणं घ्या, उपनिषदं घ्या, वेद वाङ्मय घ्या, सगळ्यांमध्ये खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे. फक्त संतांनी सांगितलं आहे असं नाही, असं पण सांगितलं आहे की हे सगळं सांगताना का आम्ही निःशब्द होतो, का वाणी पुरत नाही, तर तिथपर्यंत शब्दांचं हे पोचत नाही. प्रयत्न करतो पण ते शब्द बरोबर परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करू शकत नाही. म्हणजे असताना की आपल्याला कोणी पत्ता विचारला तर आपल्याला नीट ते असं इथून जरा एक डावीकडे जा, एक मोठं आंब्याचं झाड लागेल, तिथे डावीकडे वळा की लगेच दिसेलच तुम्हाला ते हवं आहे ते. आपण खुणा सांगू शकतो, पत्ता माहिती नसला तरी अशा खुणांच्या आधारे आपण सांगू शकतो. तसं समर्थ सांगतात की मला माहिती आहे तर मी तुम्हाला ज्या खुणा सांगणार आहे त्या खुणांनी तुम्ही जा, म्हणजे नामरूपाने नामस्मरणाने सुरुवात केली तर संशय न घेता तुम्ही आत्मारामाबद्दल पोचू शकाल, अशी तरी खात्री आपल्याला देत आहे. दुसरं असं आहे, एक तर हे सगळं जग जे आहे ते नामरूपाचं जग आहे, म्हणजे प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव आहे, त्या प्रत्येक वस्तूला काहीतरी रूप आहे, त्या प्रत्येक वस्तूचा काहीतरी गुणधर्म आहे, उपयोग आहे. त्यामुळे आपल्याला ती सवय आहे की आम्हाला परमात्म्याबद्दल पण असंच काहीतरी सांगा, की तो कसा आहे, त्याचं रूप काय आहे, त्याचं नाव काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, असं सगळं आम्हाला काहीतरी सांगा तर आम्हाला ते कळेल, अशी आमची खरं म्हणजे इच्छा असते. म्हणजे मानवी जीवनामध्ये अशीच सवय असल्यामुळे आम्हाला ते असंच हवं आहे. जगाकडे
पाहायचं म्हटलं, जगातल्या सगळ्या गोष्टीकडे पाहायचं म्हटलं, तर त्याचं जे खरेपण आहे ते कळण्यासाठी आपल्याला या अशा काहीतरी नावाची, रूपाची, गुणधर्माची आवश्यकता असते. असं एकदम हवेतल्या गोष्टी कशा काय आपल्याला कळणार, म्हणून ते आपल्याला सांगतात. पण ते म्हणतात की ब्रह्मज्ञान झालं ना की हे सगळ्या शंका तुमच्या दूर होतील. आता ते ब्रह्मज्ञान होईपर्यंत, तत्त्वदृष्टीनं त्याचा विचार कळेपर्यंत त्या भगवंताला जाणण्याचे जे सगळे प्रयत्न आहेत ते आपण करायचे. साधारणपणानं या समासाचा जर आपण विचार केला तर पहिल्या 10 ओव्यांमध्ये मी 1-2 ओव्यांचा उल्लेख मुद्दाम करणार आहे. तुम्हाला असं शक्य असेल तर आत्मारामाचं पुस्तक किंवा झेरॉक्स काढता येईल त्या ओव्यांची, पण समोर ओव्या असल्यानं तर सगळ्यातला पटकन अर्थ तुम्हाला कळू शकेल. त्यांनी सद्गुरू वंदना केली. मी असं म्हटलं मंगलाचरण केलं आणि मग सद्गुरू वंदन केलं. समर्थांच्या या सद्गुरू वंदनेमध्ये आणि दासबोधातल्या सद्गुरू वंदनेमध्ये काय फरक आहे तर त्यात आपल्याला सांगतात, आता वंदिन सद्गुरू स्वामी जेथ राहिले तोची मी. आता इथे आपल्या लक्षात येईल की तिथे सद्गुरू वंदना केली आहे तेव्हा सद्गुरू आणि मी याच्यामध्ये माझ्याकडे कमी पण होतं. मी काहीतरी खालच्या पायरीवर होतो आणि सद्गुरू वरच्या पायरीवर आहे. आता कसं जेथ राहिले तोची मी, आता खरं म्हणजे अंतरच नाही आहे, पण तरी देखील मी त्यांना वंदन करणार आहे. म्हणजे माझं जे स्वरूप आहे तेच स्वरूप माझ्या सद्गुरूंचं पण, तेच ते परमात्मा स्वरूप आहे. त्यामुळे ते मान्य आहे, मला कळलं आहे, पण तरी देखील मी त्यांना वंदन करणार आहे. ज्या काही सगळ्या पंचमहाभूताच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या जशा बाजूला केल्या की काय उरेल, तेच स्वरूप आहे आणि तेच त्यांचं पण आहे आणि माझं पण आहे असं म्हणून 7व्या ओवीमध्ये त्यांनी ही महत्त्वाची गोष्ट सांगितली की सद्गुरूंनाच वंदन केलं आहे, पण सद्गुरूंना वंदन केलं असलं तरी सद्गुरूंचं स्वरूप आणि माझं स्वरूप एकच आहे हे जाता सांगितलं. जे इथं राहिले तोची मी असं वर्णन केलं. आणखीन एका 10व्या ओवीमध्ये माझे सद्गुरू कृपेचे बळ मज माझी वाढविले तुंबळ. ते म्हणाले सद्गुरूंची माझ्यावर एवढी कृपा आहे की त्या कृपेमुळे माझं स्वसामर्थ्यच आहे किंवा आत्मारामाचं जे सामर्थ्य आहे, स्वरूपाचं जे सामर्थ्य आहे ते असं तुंबळ भरवून राहिलं. किती सांगू तुम्हाला असं झालेलं आहे. इतकं कृपेचं सामर्थ्य मला मिळालं आहे. सद्गुरूची एवढी कृपा झालेली आहे आणि त्याच्यातून मला एवढं सामर्थ्य मिळालं आहे की आता त्या माझ्या परमानंदाला उधाण आलं आहे. तुंबळ तुडुंब भरलेलं आहे, उधाण आलेलं आहे. आता ही जी काही कल्पना आहे ना ती आपल्याला समजून घेणं पण खूप अवघड आहे की समर्थांना जे ज्ञान झालेलं आहे, जे आत्मज्ञान झालेलं आहे ते आत्मज्ञान तुम्हा आम्हाला सांगायला त्यांच्यामध्ये असं हृदयात भरभरून वाहत आहे जणू काही, आणि कसं तुम्हाला सांगू असं त्याला झालं आहे. म्हणून काही शब्द पण असे वापरले की साठविले तुंबळं, इतकं साठलं आहे की आता तुम्हाला ते किती देऊ आणि किती नाही असं मला झालेलं आहे. त्या पहिल्या 10 याच्यामध्ये सद्गुरूबद्दलचं वर्णन करताना सद्गुरूंनी मला जे इतकं दिलं आहे, भरभरून दिलं आहे आणि मला ते तुम्हाला वाटायचं आहे, अशी त्यांची जी काही मनाची स्थिती आहे ती आपल्याला सांगते. पुढल्या याच्यामध्ये 11 ते 15 ओव्यांमध्ये म्हटलं तसं की रामरायाची वंदना त्यांनी केली, दाशरथी रामाची पण वंदना केली, पण हृदयस्थ ईश्वराचा विचार जास्त केला. हृदयस्थ असणारा जो राम आहे त्या रामाचा विचार केला, म्हणजे अंतरात्म्याचा विचार केलेला आहे. ज्याला सर्वात्मा म्हणा, अंतरात्मा म्हणा, एकच एक नित्य असणारं, अमृत असणारं जे आत्मारामाचं रूप आहे त्याला त्यांनी नमस्कार केले. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की हे दृश्य विश्व जे आहे ती तर भगवंताची लीला आहेच, ते तर लक्षात येतच आपल्याला. आपण जर ज्ञानाच्या दृष्टीनं पाहिलं तर हे दिसणारं जे दृश्य जग आहे ते मूर्त रूप आहे, आपल्याला दिसतं आहे, प्रत्यक्ष आपण पाहतो आहे. पण अमूर्त जे रूप आहे, ईश्वर ज्याला म्हणतो ते अमूर्त रूप आहे, ते पण आपल्याला ज्ञानदृष्टीने पाहता येईल. आपण लक्षात घ्यायचं असं की जे दिसतं आहे ते आहेच, ते मूर्त रूप आहे, आणि जे दिसत नाही आहे ते अमूर्त रूप पण आहेच. त्यामुळे ईश्वराचं रूप आपण असं 2 पद्धतीनं पाहायचं आहे, ज्ञानदृष्टीनंच पाहायचं आहे, मूर्त पाहायचं आहे आणि अमूर्त पाहायचं आहे. आपणच आपल्याला पटवून द्यायचं आहे की याच्यामध्ये जे दिसत आहे ते पण ईश्वर आहे आणि जे दिसत नाही आहे ते पण ईश्वर आहे. थोडक्यात आणखीन जरा वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर हे जे दिसतं आहे ते ईश्वररूप आहेच, त्याला फक्त म्हणायचं ईश्वराची माया, आणि जे दिसत नाही आहे ते पण ईश्वररूप आहे. आणि ज्ञानदृष्टीने या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहिजे. या ईश्वराच्या या अमूर्त रूपाचं दर्शन झालं त्याचंच म्हणजे निर्गुण निराकार रामाचं, आत्मारामाचं वर्णन आहे. दाशरथी राम आहेच, पण तो जो आत्माराम आहे तो म्हणजे काय, ते जे मूर्त आहे तो पण राम आहे आणि अमूर्त आहे तोही राम आहे, अशा दोन्ही गोष्टींचं त्याचं दर्शन आहे.
आता या मूर्त रूपाच्या मध्ये ईश्वर आहे याचं पण वर्णन करता येत नाहीच, कारण आपल्याला ते सारखं सारखं मनाला पटवायला लागतं. जे काही दिसतं आहे त्याला नाव वेगळं आहे, त्याला रूप आहे, पण तरी ते ईश्वर आहे. आपल्याला उपनिषदातला प्रसंग माहिती आहे. तो शिष्य येतो सद्गुरूंकडे आणि म्हणतो मला झालं ब्रह्मज्ञान. मग सद्गुरू म्हणतात हो का, कसं काय तुला ब्रह्मज्ञान झालं? मग तो वर्णन करून सांगतो की मी इतके वर्ष साधना केली, हिमालयात बसलो होतो, आता मला झाडं दिसत नाही, बर्फ दिसत नाही, हिमालय दिसत नाही, नदी दिसत नाही, मला ब्रह्म दिसतं. मग सद्गुरू म्हणाले जा परत साधनेला जा. आणि असं करून त्यांनी 10 वेळा त्याला परत परत पाठवलं, कारण प्रत्येक वेळा तो ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करायचा, पण हे पण सगळं वर्णन करायचं. मग सद्गुरू म्हणायचे मी तुला नदी पण दिसते आहे आणि ब्रह्म पण दिसत आहे, तुला डोंगर पण दिसतो आहे आणि ब्रह्म पण दिसत आहे, असं दोन दोन कसं दिसेल? जे जे तुला दिसतं आहे तिथे ब्रह्मच दिसलं पाहिजे, ते दुसरं दिसताच का बरं? सगळीकडे ब्रह्म आहे असं दिसलं पाहिजे ना. ते जसं उपनिषद सांगितलं आहे तसं ते आपल्याला सांगतात. या निर्गुण निराकार असणाऱ्या आत्मारामाचं दर्शन व्हायचं म्हणजे काय करायला हवं? तर आपल्याला दुसरं काही दिसता कामा नाही. दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत, तोपर्यंत आत्माराम कळलाय असं होत नाही. मग आता पंचायतच आहे की दृश्य जगातल्या गोष्टी दिसायला नकोत का? तर दिसायला हव्यात. दिसायला नको तसं नाही, पण त्याही ईश्वर स्वरूप आहे अशा अर्थाने आपण त्याच्याकडे बघायचं. म्हणजे मग आपण त्यापासून अलिप्त राहतो, विरक्त राहतो, त्यात गुंतत नाही, ममत्व आड येत नाही. याच्यासाठी करायचं आहे. काही अरण्यात जाऊन तपश्चर्या करायला हवी आहे वगैरे, साधना करायला हवी आहे असं काही नाही आहे. इथेच राहून आपल्याला या गोष्टी करता येतात असं सगळं. याच्यासाठी 3 पायऱ्या त्यांनी आपल्याला सांगितल्या की हा जो काही अनुभव आहे मूर्त रूप आणि अमूर्त रूप. मूर्त रूप असणारं ह्या दृश्य जगातल्या ज्या ज्या मूर्त गोष्टी आहेत, ज्या आपल्याला दिसत आहेत त्याही ईश्वरच आहेत, आणि जे दिसत नाही ते तर आहेच आहेत. हे समजण्यासाठी 3 पायऱ्या त्यांनी आपल्याला सांगितले. पहिली पायरी म्हणाले की आत्ता जे तुमच्याजवळ अज्ञान आहे, आपल्या सगळ्यांजवळ मोठं अज्ञान आहे, ते म्हणजे मी म्हणजे देह आहे हे अज्ञान आहे. ते अज्ञान आधी दूर करा. मी म्हणजे हा देह नाही, मी म्हणजे ईश्वर आहे, मी म्हणजेच आत्मा आहे, मी म्हणजेच ब्रह्मस्वरूप आहे असं आधी मनाला पक्क पटवा. मग मी म्हणजे देह नाही हे कळलं की मग जे काही दिसतं आहे ते सगळं ईश्वरच आहे. ही पहिली पायरी सांगितली. हीच मोठी अवघड आहे, फारच उंच आहे, तर ती चढणंच कठीण आहे, पण तरी देखील पहिल्या पायरीला इथे जा. दुसरी पायरी म्हणाले ज्ञानाची आहे. एकदा मी म्हणजे देह नाही असं मनाने ठरवलं की दुसरी पायरी काय आहे ती सोपी आहे. मी रामच आहे. पहिली पायरी अवघड आहे, मी देह नाही, ही अवघड आहे पायरी चढणं. पण मी देह नाही, मग मी कोण आहे? तर मी रामच आहे. मग दुसरी पायरी त्या मनाने मला सोपी आहे, पहिली पायरी अवघड आहे. पहिली पायरी चढला तो पुढली सोपं आहे, मग आत्मस्वरूप होणं शक्य आहे. आणि तिसरी पायरी जी आहे ती तुर्यावस्थेची पायरी असं म्हटलं आहे. तुर्यावस्थेची पायरी म्हणजे मूर्त अमूर्त, आत्ता म्हटलं तसं दिसलेलं, नाव असलेलं, रूप असलेलं किंवा नाव नसलेलं, नाव नसलेलं, रूप नसलेलं, असं हे मूर्त अमूर्त किंवा सगुण निर्गुण ही दोन्ही परमात्म्याची रूपं आहे. ही तिसरी पायरी आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीचा विचार केला तर जरा जरा सोप्या आहेत त्या पायऱ्या. पण पहिली जी पायरी आहे ती सामान्य आम्हाला फारच मोठी अवघड आहे. पण त्या पहिल्या पायरीवर आणायचं नाही. पहिल्या पायरीला सांगायचं की मी माझ्या देह नाही, आणि ती मोठी पायरी चढून जायची. त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी वंदन केलं, श्रोत्यांना वंदन केलं. तेवढं काही घाबरून जाऊ नका. तुम्हीसुद्धा संत सज्जन श्रोते आहात. श्रोत्यांना पण छान उंच पातळीवर नेलं आहे की तुम्ही पण कसे आहात, तर तुम्ही पण संत सज्जन आहात. आणि मी हा अध्यात्म ग्रंथ लिहितो आहे, अध्यात्मावरचा विषय लिहितो आहे. त्या अध्यात्माची योग्यता काय आहे? ती योग्यता खरं म्हणजे संतांची आहे. ती काही सामान्य माझीसुद्धा नाही आहे. समर्थ स्वतःकडे कमीपणा घेतात आणि म्हणतात माझी पण नाही. असं आहे की आपण समर्थांना समर्थ म्हणतो, समर्थ रामाला समर्थ म्हणतात, आणि त्यामुळे ते म्हणतात माझ्यासारख्यानी ही मोठी त्रुटी घेतली आहे की मी खरं तुमच्यासारखा सामान्यच आहे, पण तरी देखील मी हा अध्यात्मावरचा ग्रंथ लिहितो आहे. आणि इथे मुळे भाषेचा काही फार मोठा प्रश्न नाही. कुठल्याही भाषेमध्ये आपण आपल्याला आलेला अनुभव शब्दबद्ध करू शकतो. त्यावेळी जाता जाता कदाचित असेल की 400 वर्षापूर्वी त्या काळातही अजूनही संस्कृत भाषेमधूनच हे ज्ञान देण्याची पद्धती होती, आणि त्यामुळे पुन्हा एकदा इथे भाषेचा विचार त्यांनी केला आहे. आणि 16 आणि 17 दोनच ओव्या असूनसुद्धा मध्येच त्यांनी हे सांगितलं की संत आपले अनुभव सांगतात, त्यामुळे तिथे भाषेला महत्त्व नाही आहे. भाषा कुठली असली तरी चालेल. खरं आहे समकालीन असणारे नाथ आहेत,
पण नाथांच्या मुलांनी वेदवाङ्मयाचा अभ्यास केला होता, काशीला गेला होता, बुद्धी म्हणजे काशीतले ग्रंथ अभ्यासून आला होता, तर त्यालासुद्धा नाथांची गोष्ट मान्य नव्हती. मराठीतून ते ज्ञान देत आहेत हे नाथांची गोष्ट नाथांच्या मुलाला म्हणजे पुढल्या जनरेशनला पण मान्य नव्हती. आणि म्हणून कदाचित जाता हा विषय त्यांनी आणला असेल की संत जे सांगतायत ते सांगताना त्यांचा अनुभव सांगतायत, त्याला महत्त्व आहे. ते कुठल्या भाषेत यायला महत्त्व नाही. म्हणजे संस्कृतमध्येच हे ज्ञान गेलं पाहिजे असा जर कोणाचा विचार असेल तर तो समर्थांनी तो खोडून काढला आहे की मराठीतून सुद्धा आत्मज्ञान स्वस्वरूप ज्ञान देता घेता येतो असं जाता जाता 16व्या ओळीमध्ये श्रोत्यांमध्ये तुम्हाला मला सांगितलं आहे. 17व्या ओळीमध्ये आत्मस्वरूपाचं वर्णन करता येत नाही म्हणता म्हणता अगदी कोणालाच आहे, श्रुतीलाही करता येत नाही, पण संतांचं सामर्थ्य निराळच आहे. श्रुतीला वेदांना जे करता येत नाही ते संतांना करता येतं. याचं कारण समर्थ सांगतात की संत या देहानं या जगात राहतात. म्हणून संतांना बघा समर्थांनी या भूमीवरचे म्हणजे या भूलोकावरचे देव म्हटलेलं आहे. भूलोकावरचे देव आहेत ते, आणि त्यामुळे संतांना हे जमतं. त्यांनी हा प्रत्यय घेतलेला असतो, त्यांनी हा अनुभव घेतलेला असतो. तुमच्या आमच्यासारखेच असणारे म्हणजे देहधारी असणारे आत्मस्वरूपाचा स्वतः अनुभव घेतात आणि ते आपल्याला सांगू शकतात. त्यांच्या पद्धतीने शब्दात वर्णन करू शकतात, म्हणून हे आपल्यापर्यंत येतं. म्हणून ते म्हणा आता वंदिन संत सज्जन श्रोते जे कृपाळू भावाचे भोगते माझी वचने पराकृते सांगेन तयापाशी. असे श्रोते मला लाभले म्हणून समर्थ सांगतात की मी ही गोष्ट त्यांच्यासमोर मांडतो. तर यांचे वर्णावे स्वरूप तरी ते स्वरूपाचेची बाप मी त्यांना सांगणार आहे, पण ते त्यांना सगळं माहितीच आहे. असे सगळे आहेत जे वेदांशी सांगवेना रूप ते जयाचे मी प्रगट आहे. जी गोष्ट श्रुतीला वेदाला जमली नाही आहे ती मी सहजपणानं ह्या श्रोत्यांची इतकी तयारी असल्यामुळे त्यांना सांगू शकतो आहे असं त्यांनी म्हटलं. मग असे जसं मी म्हटलं की 3 ओव्यांमध्ये 18, 19, 20 या 3 ओव्यांमध्ये त्यांनी त्याग हा विषय हा पहिल्या समासाचा जो विषय तो सांगितला. आधी सुरुवातच आहे की आत्मा अतिंद्रिय आहे, इंद्रियांना कळत नाही आहे, बरोबर आहे. म्हणून ते म्हणजे आता शिष्या सावधान मी काय सांगतो ते नीट आहे. ऐक सांगतो गुह्य ज्ञान. मी जे ज्ञान सांगणार आहे ते अत्यंत गुह्य आहे. अनंत वेळा भगवद्गीतेमध्ये ही गोष्ट आली आहे की भगवंत अर्जुनाला जे सांगतो आहे ना तो भगवंत प्रत्येक वेळेस सांगतो मी तुलाच सांगतो बरं का, अतिशय गुह्य ज्ञान सांगणार, कुणाला सांगितलेलं नाही आहे. तू माझा लाडका आहेस म्हणून तुलाच फक्त मी गुह्य ज्ञान सांगतो आहे. त्याची इथे आठवण होईल की इथे पण समर्थ आपल्या शिष्यांना सांगतात की मी जे तुम्हाला सांगणार आहे ना ते अत्यंत गुह्य आहे, अत्यंत गूढ आहे, तुम्हालाच फक्त सांगणार आहे. इतकं गुप्त गूढ गुह्य ज्ञान काय आहे तर समर्थ 3च विषयामध्ये तो प्रवेश सांगतात. आणि ते आपल्याला सांगतात हे जे गुह्य ज्ञान आहे त्यासाठी काय करा तर आधी चित्त एकाग्र करा. मी काय सांगतो ते नीट ऐका बरं का, म्हणजे मग तो तुम्हाला मी सांगतो आहे त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव येईल. अनुभव आला की तुम्हाला ते पटेल. त्यामुळे मन एकाग्र करा आणि मी हे गुह्य ज्ञान तुम्हाला जे देतो आहे ते घ्या. संत शिष्याचं जे एका अर्थाने जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर करण्यासाठी हे प्रयत्न करतात. काय होतं अज्ञान असेपर्यंत म्हणजे अज्ञानात असणाऱ्या आम्हाला संत काय सांगतायत ते नीट कळणारच आहे ना. आपण म्हणतो की मुलांचा अभ्यास घेताना नातवंडांचा अभ्यास आहे आधी असं कर थोडं मी काय सांगते तिकडे लक्ष दे, आता मी काय सांगते तिकडे लक्ष दे म्हणजे बाकीच्या गोष्टी बाजूला कर. तसं इथे ते आपल्याला सांगणार आहे की मी आता तुम्हाला आधी तुमचं अज्ञान दूर करा, म्हणजे बाकी कुठेच आता लक्ष देऊ नका. आता मी काय सांगतो तिकडे लक्ष द्या. जसं मगाशी सांगितलं की मीपणा सोडायला हवा, अहंकार सोडायला हवा, माझं जे की आहे ते सोडायला हवं. तसं इथे सांगतात की आता तुवा शंका नाही घेतली परंतु मज तुझी चिंता लागली. शिष्याला ते सांगतात की तू काय मला विचारलं नाही आहेस, तू काय मला आत्मज्ञान काय ते सांगायला सांगितलेलं नाही आहेस, पण मला तुझी चिंता लागली. सगळा एवढा दासबोध सांगितला आणि मला असं वाटलं की तुला अजून काहीच कळलेलं नाही आहे, मग पुन्हा एकदा सगळं सांगावं असं मलाच वाटलं. म्हणून ते इथे विषय प्रवेश करताना सांगतात की मला तुझी चिंता लागली म्हणून मी आता हे सांगतो आहे की खरं म्हणजे तू काही शंका घेतलेली नाहीस, तू काही मला विचारलं नाही आहेस, तरी देखील मी तुला हे सांगतो आहे. आणि याचं कारण असं आहे की आपल्याला पटकन आत्मविस्मृती होते ना, आपल्याला कळलेलं असतं पण व्यवहारात वागताना आपण ते सगळं विसरतो. म्हणून ते आपल्याला सांगतात की खरा मी काय आहे ते आपल्याला सारखं सांगावं लागतं. जे माझं जे काही मान प्रतिष्ठा माझं सगळ्या लौकिक अर्थाने जो काही मी आहे त्याच्याबद्दलच मला सगळं माहिती असतं, त्याच्याबद्दलच मी जागरूक असते. खरं जे माझं आत्मस्वरूप आहे ते मला
माहिती नसतं, म्हणून मग ते आपल्याला सांगतायत. आणि हे जे सगळं थोडं चुकीच्या दिशेनं चालणारं चक्र आहे ना, ते समर्थ आपल्याला उलट्या दिशेने नेत आहेत. म्हणजे आपण लौकिकाकडे जातो आहे, समर्थ आपल्याला पूर्ण आत्मस्वरूपाकडे नेत आहे. म्हणून ते आपल्याला सांगत आहेत की वृत्तीत बदल व्हायला पाहिजे. तुमचं जे सगळं ओघ तिकडे चाललेला आहे, तर तुम्हाला मी उलट्या दिशेनं प्रवास करायला सांगणार आहे, स्वस्वरूपाकडे जायला सांगणार आहे. म्हणजे काय करायला हवं, की आपल्या वृत्तीत बदल केला की काम झालं. ते इंग्लिशमध्ये म्हण आहे ना, ओन्ली डेड फिश स्विम्स करंट द रिव्हर. जे डेड मासे आहेत ते फक्त प्रवाहाबरोबर वाहतात. आपण प्रवाहाच्या विरुद्ध जायचं आहे, आपल्याला आत्मस्वरूपाकडे जायचं आहे, तर आपण या प्रवाहाबरोबर नाही व्हायचं. आत्मस्वरूपाकडे जायचं असेल तर माझी बुद्धी, माझं मन, माझं ममत्व, माझं सगळं बाजूला करून उलट्या दिशेने प्रवास करून खऱ्या आत्मस्वरूपाकडे आपल्याला ते घेऊन जाणार आहे. त्याच्यासाठी लागणारं एकाग्र मन पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे. ते कुणालाच चुकलेलं नाही. 21 ते 24 या 4 ओव्यांमध्ये समर्थांनी पुन्हा दासबोधीचे समासी निर्मूळ केले मी मनासी सांगून झालेलं आहे. दासबोधामध्ये अगदी पूर्ण मी म्हणजे अहंकार जायला पाहिजे असं सांगितलं आहे. तया निरूपणाच्या वृत्तीशी पालट दिसे ना, सांगून झालंय सगळं, पण काही वृत्तीत पालटच दिसत नाही आहे, म्हणून पुन्हा हे सांगतात. खरं असंच आहे. किती वेळा तो ग्रंथ अभ्यासा तरी देखील पुन्हा पुन्हा असंच लक्षात येतं की असं वृत्तीतला पालट की आपल्या झालेला नाही आहे. मी समर्थ पण आपल्याला इथे सांगणार आहे की मी हे सगळं पुन्हा का सांगतो आहे, तर मी एवढं सांगितलं आहे पण तुमच्यामध्ये काही वृत्तीत पालट झालेलं नाही आहे. तर आता वृत्तीत बदल व्हावा याच्यासाठी पुन्हा एकदा श्रवणाने, मननाने, चिंतनाने हे आत्मज्ञान काय ते जाणून घ्या. संतांकडून, सद्गुरूकडून तन्मयतेनं, उत्कटतेने जे सांगितलेलं आहे ते असं काही ऐकावं की आता त्याचं घट्ट मनामध्ये धरून ठेवावं. जे ऐकलं आहे त्याच्यावर अगदी हेतुपूर्वक चिंतन मनन करावं. ऐकलं आहे ते पुन्हा पुन्हा ते वर्णन करतात की म्हणे प्राण्यांजवळ अशी एक ताकद असते की भराभरा ते तोंडात सगळे दाणे साठवतात आणि मग खूप असं झाडावर, माकडाच्या बाबतीत असं सांगतात, झाडावर जाऊन बसतात आणि मग ते गालात ठेवलेलं असतं ते एक एक दाणा बाहेर काढतात आणि मग त्याचं चरवण करून खातात. तर तसं सगळं साठवा. जे काही संत सांगतायत ते आपलं बुद्धीमध्ये साठवा आणि मग शांतपणे त्याचं चिंतन मनन करा, पुन्हा पुन्हा आठवा, तर मग आपल्याला या गोष्टी कळतील. संत सद्गुरूंचा सांगण्याचा जो हेतू आहे त्यांचा हेतू लक्षात घ्यावा, संदर्भ समजून घ्यावे, श्रवण मनन करावं, संतांच्या शब्दांचा अर्थ लावावा आणि त्याप्रमाणे त्याचा संदर्भ न सोडता समजून घ्यायचा प्रयत्न करावा. आपोआप आपल्याला गैरितार्थ समजेल. 20व्या ओवीमध्ये त्यांनी सांगितलं की समजेल म्हणजे काय, त्या आधीच सांगितलं की अजून काही वृत्तीत पालटच होत नाही आहे म्हणून सांगितलं. मग आता ते 20व्या सांगतात की वृत्तीत पालट दिसला पाहिजे, वृत्तीत बदल झाला पाहिजे, मीपणा क्षीण झाला पाहिजे, ममत्व संपलं पाहिजे, म्हणजे वासना पालटेल. अशी वासना गेली, मीपणा सगळा गेला की खऱ्या अर्थानं आपलं मन सूक्ष्म होतं आणि आपल्याला हे समजतं सूक्ष्मामध्ये पालट होतो. चिंतन मनन केलं ना की मग आपल्या वृत्तीत बदल होतो. खरं आहे, आपण सारखं सांगतो ना की रिॲक्ट आफ्टर 24 आवर्स, त्याच्यामागे हाच उद्देश आहे की थोडंसं आपण शांतपणे विचार केला, लगेच इमिजिएट रिॲक्ट झालो नाही तर आपल्याला त्या शांतपणामध्ये बरोबर निर्णय कळतो आणि आपल्या वृत्तीत बदल होतो. तो जो काही रागाचा असा त्रागा आलेला असतो ना तो आपोआप शांत होतो आणि वेगळ्या पद्धतीने आपण विचार करू लागतो. समोरच्या माणसाच्या दृष्टीने पण आपण तो विचार करतो. हा आपला अनुभव नित्याचा आहे. त्या समर्थ सांगतात ते बरोबर आहे की वृत्तीत पालट दिसेल जर का असं शांतपणानं चिंतन मनन विचार केला तर. आता ह्या अध्यात्मशास्त्रामधली जी प्रधान समस्या आहे ती हीच आहे. असं आहे की विज्ञानाने आपल्याला जगाचं ज्ञान खूप दिलं आहे. आता काय गुगल बसलाच आहे आपला, त्या गुगलवर टाकलं की काय वाटेल ते आपल्याला कळतं आहे. कुठलाच प्रश्न आपल्यासमोर दे, जगामधला कुठलाही प्रश्न असू दे त्या गुगलमध्ये टाकला की आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. पण अध्यात्मशास्त्रामधले जे प्रश्न आहे की मी आले कुठून, मला कुठे जायचं आहे, माझं इथे अस्तित्व किती आहे, या प्रश्नाची उत्तरं गुगल नाही देऊ शकत. टाकून बघा तर मग लक्षात येईल की हे नाही सांगणार. आपण जर गुगल टाकलं की अरे मी किती वर्षी जाणार आहे रे, तुम्ही मला का माहिती, तो नाही सांगू शकणार. ते गुगल हे नाही सांगणार मी किती काळ इथे आहे, मी आले कुठून, आधी कुठल्या ह्याच्यात होते, हे असलं काही गुगल सांगू शकणार नाही. सायन्स झालं, विज्ञान झालं तरी विज्ञानाच्या मर्यादा आहे. विज्ञानापुढे समस्या आहे. विज्ञान की ह्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही. पण आत्मज्ञान मात्र मीचं ज्ञान करून देतो. आत्मज्ञान मी कोण आहे, मी कुठून आलो, मी कशामुळे इथे आहे, या सगळ्या गोष्टींचा
त्याच्याजवळ उत्तर आहे आणि ते देतं. तू कोण, कोणाचा, कुठून आलास, हा विचार पूर्वीचा घेई बापा. म्हणजे तुला सगळ्या हा पूर्वीचा जो विचार तो सगळा तुला कळेल. कुठली याच्याबद्दलची जी समस्या आहे ती या आत्मज्ञानाच्या साहाय्याने आपल्याला सोडवता येईल, हे ज्ञान होणार. पण याची जिज्ञासा ठेवायची, म्हणजे मग ह्या प्रश्नांची उकल होईल असं ते आपल्याला सांगतात. थोडं बरं वाटलं नाही की अरे काहीतरी वेगळं आहे बाबा. नाही तर आत्तापर्यंत झालं तर ठीकच आहे. ही सगळी पूर्वतयारी आपली झाली होती या 20व्या ओळीपर्यंत. आत्ता आपल्याचं ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे. जे प्रश्न आम्हाला, ज्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला अन्य कुठे मिळत नाहीत, ती उत्तरं इथे आपल्याला मिळणार आहे. मग काहीतरी आहे बाबा इथे. आणि मग ह्या आत्मज्ञानातून उत्तरं मिळणार आहेत. मग आपल्याला आत्मज्ञान कळलं पाहिजे असा सामान्य माणूस विचार करेल. मग आत्मज्ञान कळलं म्हणजे या प्रश्नांची उकल होणार असेल तर त्या आत्मज्ञानाबद्दल आपल्याला जिज्ञासा वाटेल. काय ते जाणून घेतलं पाहिजे. कळतं का आपल्याला? अच्छा, बघूया तरी. ही जिज्ञासा निर्माण होण्यासाठी आधी समस्या आहेत. समस्या काही वेगळ्या उभ्या कराव्या लागत नाही. मी कुठून आलो आणि कुठे जाणार आहे आणि मी किती काळ असणार आहे, या समस्या आहेतच आम्हाला. आपण त्या रोज बोलून दाखवत नाही किंवा बोलून दाखवत नाही, त्याचा काय विचार करायला हवा आहे. कारण त्याची उत्तरं नसतातच ना आपल्याजवळ. मग त्या समस्या बोलून काय फायदा. त्यामुळे आपण बोलत नाही. पण असं जर कोणी आपल्याला सांगितलं तर आपण म्हणू अरे वा, काहीतरी आहे चौकशी केली पाहिजे. हे आत्मज्ञानी कळतं का? मग सद्गुरूकडून जर श्रवण मनन केलं आणि ते जर आपण निष्ठेने ऐकलं तर या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल असं ते सांगताय. सामान्य जीवनाला कसं आहे की आपल्याला भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे, वर्तमानात आपण बोलत असतो. अनेकांचा अनुभव आपल्या डोळ्यासमोर असतो. त्या आपल्याला दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टी या इतरांच्या अनुभवाला जी का होईल आपल्याला कळतात. इतरांचे जन्म आपल्याला माहिती नसतात, पण प्रत्येक जन्मामध्ये स्वतःचा देह कोणता होता हे आपल्याला जाणायला कोणी सांगितलं तर आपल्याला हवं आहे की अरे हो, कुठून बाबा मी आलो असा विचार केला तर आपल्याला ते हवं आहे. देहासंबंधी व्यक्ती, वस्तू या सगळ्या आपण ज्या काही आपल्या म्हणून मानतो त्या सगळ्याचा विचार केला तर आपल्याला त्याच्यामुळे दुःख आहे हे कळतं. आहे कालावधी किती माहिती नाही आहे, पण त्या कालावधीमध्ये माझी म्हणून मी ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मला सुख आणि दुःख देतात. हे तर आपल्याला पटलेलंच आहे की आपण ज्याला ह्या जीवनामध्ये काय आपल्याला कळायला लागल्यापासून आपण म्हणूया, समजूत आल्यापासून ते अगदी अखेरपर्यंत आपला ज्याच्याशी संबंध येतो, व्यक्तीशी असू दे, वस्तूशी असू दे. अहो घरसुद्धा, घर तर म्हटलं तर की बोलत नाही आहे ना, पण त्या घरातसुद्धा आपण किती अडकतो. प्रत्येक माणूस सांगू शकेल की मी माहेरी किंवा लग्न झाल्यानंतर किती घरं बदलली आणि नेमकं काय काय झालं, कुठे आपल्या असतातच किती. तर ह्या अशा निर्जीव वाटल्या न बोलणाऱ्या सुद्धा गोष्टींविषयी आपल्याला एवढा जिव्हाळा असतो. व्यक्तींविषयी असणारच, माणसांविषयी असणारच. तर या सगळ्या गोष्टी जवळ करताना किंवा सोडून जाताना सुख दुःख हे लागतंच आपल्याला भोगायला. या दुःखांविषयी आपली जी काही मानसिक ओढाताण होते यासाठी जगात खरा विचार कसा करायला हवा, खरं आपलं काय आहे, परकं काय आहे, या सुखदुःखात कसं अडकायचं नाही आहे वगैरे वगैरे, हे केवळ आणि केवळ या आत्मज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला याच्यातून सुटका मिळेल असं ते खात्रीपूर्वक सांगतात. लक्षात असं येतं की जगात खरं आपल्या मालकीचं काहीही नाही आहे, काहीही नाही आहे. आपण उगाच आपण म्हणतो आहे 2 बेडरूमचा फ्लॅट, 3 बेडरूमचा फ्लॅट, इकडे घर तिकडे घर असं सांगतो आहे, पण आपल्या मालकीचं खरं काहीच नाही आहे. जीव जो आहे तो अविवेकानं हे सगळं म्हणतो, हे माझं असं सगळं म्हणतो आणि मोह असतो म्हणून गुंततो. परंतु असं काही नाही. जगात येणारं म्हणजे मिळणारं आणि जाणारं हे आपल्या हातातलं काही नाही आहे, हे आपल्याला कळतं केव्हा, खरं कळतं केव्हा, दुसऱ्या शब्दाने कळतं, पण खरं आपल्याला कळतं केव्हा, तर हे जे काही मी म्हणजे माझा अहंकार आहे तो बाजूला केला तरच कळतं. मग आपण मागे उदाहरण घेतलं होतं, आपल्याला आठवत असेल की या जगामधल्या सगळ्या गुलाबांच्या बागा माझ्या मालकीच्या आहेत. आता ह्या वाक्याला काय अर्थ आहे? असं कसं असेल? या जगातल्या सगळ्या गुलाबांच्या बागा माझ्या मालकीच्या आहेत याचा अर्थ असा आहे की माझं आणि तुझं असं काही नाहीच आहे. लगेच काही मालकी हक्क सांगायला म्हणजे काय त्याच्यातून मिळणारा पैसा काही मी घेऊन येणार नाही आहे. पण विश्वाची माझं घरं म्हटलं तर या विश्वामध्ये असा सगळा जो काही निसर्ग आहे तो सगळा निसर्ग माझाच आहे, आनंद देणारच आहे. अशा अर्थाने बघितलं तर आपली दृष्टी विशाल होईल आणि तसं आपल्याला करायचं आहे. कधीही कुठलीही गोष्ट नाहीशी होणारी नाहीच आहे. माणसाला कधीच नाहीसं होणार नाही. असं आपल्याला सुख हवं आहे की नाही, तर ते आहेच सगळीकडे भरलेलं. आपल्याला ते दिसत नाही आहे म्हणून आपल्याला दुसऱ्या दुःखाचा पण अनुभव घ्यावा लागतो. आपल्याला काही दुःख नको असतं, आपल्याला सुख हवं असतं.
आणि सुख कसं आहे तर ते पुन्हा मानण्यावर आहे. मग दुसऱ्यांच्या कधी कधी आपल्याला ना असे रोजच्या जीवनामध्ये पण छोटे छोटे असतात, पण ते अनुभव आपल्याला सांगून जातात. आमच्या सासूबाई नेहमी आम्हाला एक किस्सा सांगायचा. त्या कोणाकडे तरी बोलण्याचे सवाष्णी गेल्या होत्या आणि तिथे तिघी चौघी सवाष्णी असतात आणि मग तिथे ओळखी नवीन झाल्या आणि मग बायकांना थोडा असतो, खरी काही आवश्यकता नसते, पण जरा चौकशांचा स्वभाव असतो. तसं वेळे कोणाला तरी त्या दिवशी ओळख झालेल्या बाईंबद्दल सांगत होत्या. त्यामुळे त्यांना विचारलं तुमची मुलं वगैरे काय, तेव्हा त्या बाईने इतकं छान उत्तर दिलं. ती म्हणाली तुमची मुलं तीच माझी मुलं, मला मूल नाही आहे असं तरी बिलकुल सांगितलं नाही. हा जो काही दृष्टिकोन आहे ना, हा दृष्टिकोन आणलं की दुःख होणारच नाही माणसाला. दुःख म्हणजे काय आणि सुख म्हणजे काय या डेफिनेशन लक्षात घेतल्या तर या सगळ्या विश्वामध्ये असणाऱ्या ज्या सुखाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या माझ्याच आहेत असा आपल्याला अनुभव घ्यायला ते सांगतायत. आत्मज्ञान म्हणजे वेगळं काही नाही आहे. तर हे जे काही खरं सुख ज्याला आपण शाश्वत सुख म्हणतो, समाधान म्हणतो, ते समाधान मिळवून देण्यासाठी आत्मज्ञानाचा आपल्याला विचार करायचा आहे. मूळ स्थानाला म्हणजे ईश्वराला विसरलं नाही की आपल्याला होतं. मूळ स्थानाला ईश्वराला विसरलं की गडबड झाली. तो ईश्वरच सगळीकडे भरलेला आहे असं त्याचं स्मरण कायम ठेवलं की काम झालं असं ते सांगतात. आता या ईश्वराच्या दर्शनासाठी शेवटच्या 30 ते 35 या ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की काय करायचं. तर शिष्याला काय प्रथम आपल्या सगळ्या प्रपंचाचा त्याग करायला हवा का हो, तर नाही, प्रपंचाचा काही त्याग करायला नको. आता समर्थांच्या बाबतीत म्हटलं तर समर्थांच्या समोर असणारे सगळे शिष्य होते ते काही प्रापंचिक नव्हते, फार कमी प्रापंचिक मंडळी होती. पण आता दासबोध वाचणारे तुम्ही आम्ही सगळेजण संख्येने जास्त प्रापंचिक आहोत, पण आपल्याला मग ईश्वर दर्शन किंवा आत्मज्ञान होणारच नाही का, तर असं काही नाही आहे. प्रापंचिक आम्हाला सुद्धा ईश्वराचं दर्शन होणार असं खात्री ते सांगतात. ती श्रद्धा ठेवायची आणि ते दर्शन होण्यासाठी त्याग निरूपण समास आहे म्हणून आपल्याला ते त्याग करायला सांगितलं आहे. मग त्याग कशाचा करायचा, या दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टी ज्या नाशिवंत आहेत त्या सगळ्या मला देऊन टाक असा त्याग करायला त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे ईश्वराचं दर्शन हा सगळा खरं म्हटलं तर अज्ञानाचा प्रांत आहे, पण तरी देखील तो सोप्पा करण्यासाठी त्यांनी आपल्याला सांगून टाकलं की काय करा, तर या सगळ्या गोष्टी मला देऊन टाका, आपोआप तुम्हाला ईश्वर दर्शन होईल. सद्गुरू म्हणतात तुझ्या अशाश्वत गोष्टी ज्या आहेत त्या मला दे. शिष्याकडून त्या सगळ्या त्यांनी घेतले. खरं शिष्याला त्या शब्द कसे वापरले बघा, करायचं आहे त्यांनी मागितलेत वस्तू, शिष्याजवळ वस्तू मागितली आणि भगवंत किंवा सद्गुरू म्हणतात की तू मला हे दे, आणि ते जे काही शिष्य देणार आहे त्याला म्हणतात तो त्याग करतो आहे. खरं त्यागाचा अर्थ काय आहे तसं पाहायला गेलं तर मग म्हणाले शाश्वत जे नाही आहे ते तुला मी द्यायला सांगतोय ना, पण ते सुद्धा देताना आम्हाला दुःख होतं आहे, कारण मला त्यागाची सवय नाही आहे, आम्हाला त्याच्यात सुख आहे असं मला वाटतं आहे. म्हणून ते आपल्याला सांगतात की जर खरं या देहबुद्धीतून आत्मबुद्धीत शिरायचं आहे, आपल्याला ते आत्मज्ञान करून घ्यायचं आहे, तर सद्गुरू सांगतायत त्या पद्धतीनं शिष्यानं या सगळ्या दृश्य जगातल्या अशाश्वत असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या सद्गुरूला देऊन टाकायच्या. त्यागीसी सकल वैभवाला आणि विश्वाससी या माझी या बोला. छान वर्णन केलं आहे. माझ्या शब्दावर विश्वास आहे का, मग काय कर, सगळं वैभवाचा त्याग कर. तर पंचायत इथेच आहे, कसं वाटेल त्या वैभवासाठी सगळं आमचं चाललं आहे. आणि समर्थ सांगतात, सद्गुरू सांगतात की माझ्या शब्दावरती विश्वास ठेव आणि सगळं वैभवाचा त्याग कर, तरी मी घालीन रे तुझला जेथील तेथे. तर तुला मी लगेच ते आत्मज्ञान आहे ना ते देतो आहे. पण म्हटलं नाशिवंत ते तू काही देसी तरी पद प्राप्त निश्चय असेल. जे काही नाशिवंत आहे तेच मी तुझ्याजवळ मागतो आहे ते दे, आणि खात्रीनं तुला सांगतो की आत्मज्ञानाचं पद तुला प्राप्त होईल. त्यामध्ये लालूच करीसी तरी स्वहित न गळे. आत्महत्याचा व्यवहार केलास, देतोयस असं म्हटलं नाही, दिलं नाही तर काही स्वहित होणार नाही असं ते खात्री आपल्या. आपण तसं लबाडव आपण म्हटलं तरी देऊ असं नाही ना. त्यामुळे ते म्हटलं सगळंच्या सगळं वैभव मला दे, ते नाशिवंत आहे तेच तुझ्याजवळ मागतो आहे, ते दे की तुला खात्री देतो आहे. आता शेवटच्या 3 ओव्यांमध्ये मात्र शिष्य सगळं ऐकलं आहे. 35 ओव्या समर्थाने किती गोडी गुलाबी सांगितलं. अगदी सुरुवातीला ना आत्माराम ह्या ग्रंथ म्हटला की आपल्याला असं वाटतं अरे बापरे सगळं फिलॉसॉफी सांगायचे का, हे काही कठीण आहे. पण 35 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला सगळी आपली भूमी तयार करून घेतली. आणि मग मात्र शेवटच्या 3 ओव्यामध्ये शिष्य स्वतःच म्हणतो आहे की मला पटलं, आणि तो त्यागाला तयार झाला. तो म्हणतो आहे बरोबर आहे, मी सगळं जे काही अशाश्वत आहे स्वामींना अर्पण करून टाकतो. त्यामुळे
सद्गुरूंनी सांगितलं आहे ना की निजपद तुला प्राप्त देईल, तू जर मला हे दिलंस तर मी तुला निज देईन. तर म्हणाले जगातली काहीही कुठलीही गोष्ट तू आपली मानू नकोस, कुठलीही गोष्ट आपली मानू नकोस म्हणजे तुझं काम झालं. असं म्हणून सद्गुरू शिष्याचा निरोप घेऊन जायला, आता तुझं माझं बोलणं झालं, एवढंच फक्त कर की तुला आत्मस्वरूप प्राप्त होईल, बाकी काहीच करू नको, सगळं मला अर्पण करून टाक. आणि आता झालं, मी तुला सांगितलं, आता तुझं काम झालं. पण शिष्य आता त्याला थांबवतं सद्गुरूंना, म्हणतो असं जाऊ नका. जायला निघाले, त्यांच्या दृष्टीने काम झालेलं आहे ना की तू नश्वर गोष्टी मला दे, तुला आत्मस्वरूप देतो लगेच, अगदी या हाताने दिलं की या हाताने तुला परत, असं खात्री सांगितलं. आणि मग म्हणाले आता मी जातो, माझं काम झालं. आणि मग मात्र शिष्याने त्याला थांबवलं आहे. ते म्हणाले थोडी अजून मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, असं लगेच जाऊ नका. कारण काय आहे, ते दृश्याचं प्रेम आहे ना, दृश्य जगामधल्या गोष्टी पटकन तुम्हाला देऊन टाकायच्या आहेत, पण त्यांच्याबद्दल प्रेम आहे. आणि अगदी म्हणतात तसं हृदयापासून प्रेम आहे, त्यामुळे अशा लगेच गोष्टी तुम्हाला सगळ्या देऊन टाकणं किती कठीण आहे. मग काय करावं, तर एका शब्दाचं हृदयस्थ फक्त परमेश्वरच आहे. या सगळ्या गोष्टी तुझ्या हृदयात आहे म्हणून त्या परमेश्वराला जागा नाही आहे. त्या सगळ्या गोष्टी हृदयातून बाहेर काढ की त्या परमेश्वराला जागा होईल, की झालं तेच आत्माराम आहे, बाकी काहीच नाही आहे. तरी पण शिष्य त्याला थांबवत आहे. आणि मग ते समर्थ त्याला सांगतात आता पुढील ये समास आहे, म्हणजे आता खरं तर सांगून झालं आहे की हृदयात जागा कर, सगळं नुसतं मनानेच करायचं आहे, दृश्य गोष्टी खरं म्हणजे टाकायच्या नाहीच आहे. याच कुटुंबात याच प्रपंचात राहायचं आहे, बाराची वेळ आहे, सगळं 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 आहे, दृश्य जगामध्येच राहायचं आहे. फक्त हृदयस्थ जागा करायची आहे, हृदयाच्या ठिकाणी जागा करायची की तिथे असणाऱ्या दृश्य गोष्टी काढायच्या आणि ईश्वराला जागा करून द्यायची. एवढंच फक्त सांगितलेलं आहे, ते झालं की आत्मज्ञान झालं. ते होणं म्हणजेच आत्मज्ञान आहे असं सांगितलं आहे. पण आता मात्र समर्थ सांगतात की आता पुढल्या समासामध्ये पुन्हा आपण दोघंजणं संवाद करूया, नाही तर कामच झालं. मग उरल्या 4 समासांची काही आवश्यकताच नाही, तर 4 समास तर सांगायचे आहेत, नुसताच त्याग सांगून झाला आहे. मग आता जर पुढलं सांगायचं आहे तर मग असं करूया, हा विचार कर, हृदयस्थ असणाऱ्या सगळ्या गोष्टी बाजूला कर आणि ईश्वराची तिथे प्रतिष्ठापना कर. तेणे स्वानंद सिंधूसी भरिते दाटे बळे, पण मी परत तुझ्याशी संवाद करायला येईन. आणि त्यावेळेला आपला जो स्वानंद सिंधू आहे, सिंधू म्हटलं आहे, स्वानंद सिंधूशी भरिता आला की आपल्या दोघांच्या नुसत्या येण्यानी आणि आपल्या संवादाने एकमेकांना आनंदाचं भरतं येईल, इतका आनंद आपल्याला होईल. आणि अशा ओवीनं त्यांनी पुढल्या समासाची एक आपल्याला सुरुवात करून दिली, प्रस्तावना केली. आणि इथे श्री आत्मारामे रामदासी पूर्ण कामे ऐका सावध वर्म सांगितलेलं. सावधपणे ऐकायला सांगितलं आहे. आणि वर्म म्हणजे रहस्य, हे जे सगळं आत्मज्ञानाचं रहस्य आहे, पहिल्या त्यागाची झाली आहे. हृदयस्थ असणाऱ्या ईश्वराला आता फक्त हृदयामध्ये जागा देऊन ठेवली, आता हलवायचं नाही त्याला, आता जागा स्थान देऊन झालेलं आहे. आता तिथे अशा सगळ्या गोष्टी काढून टाकलेल्या आहेत आणि त्यालाच जागा दिलेली आहे. पण आता पुढल्या वेळेला संवादाच्या रूपानं एकदम सागर जो असा आनंदाचा माझ्या मनामध्ये आहे, त्याचा अनुभव मी शिष्या तुला देईन, असं समर्थ अखेरच्या ओळीमध्ये सांगतात. आणि पुढला जो ब्रह्मनिरूपणाचा समास आहे त्याची एक प्रस्तावना या शेवटच्या ओळीमध्ये करतात. पुढल्या वेळेस आपण पुढला समास पाहू. आज इथेच थांबू. धन्यवाद.